परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। मैं परमेश्वर को धन्यवाद करता हूँ कि इस साल के सम्मेलन में को बार आप लोग के मध्य में शामिल होने के लिए और इस प्रकार सभा में आने के लिए परमेश्वर ने मेरी सहायता किया। मी देवाचे धन्यवाद करीतो की परमेश्वराने पुन्हा एकदा मला या संमेलनामध्ये घेऊन येऊन या प्रकारची सभा चालवण्यासाठी मला मदत केलेली आहे। और इस सभा के आरंभ से ही, सम्मेलन के प्रारंभ से ही हम परमेश्वर की उपस्थिति को अनुभव करते चले आ रहे हैं। आणि या सभेच्या प्रारंभापासून आणि आपल्या संमेलनाच्या प्रारंभापासून आपण देवाच्या सम्मुखाची उपस्थिती अनुभव घेत आहे। आज भी सुबह के वक्त में गीत गा करके प्रभु में मगन होने के लिए, सुंदर साक्ष्यों को सुनकर के प्रभु के अद्भुत कामों को जानने के लिए परमेश्वर ने हमारी सहायता किया। आणि आजच्या आपल्या सभेमध्ये देखील गीते गाऊन आणि जे आहे सुंदर साक्ष ऐकून देवाचे गौरव करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला मदत केलेली आहे। परमेश्वर वर्तमान वचन के माध्यम से भी हमसे बातें करना चाहिए। आणि वर्तमान मध्ये परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे देखील आपल्यासोबत बोलू इच्छितो। इसके लिए आइए आज इस सुबह के वक्त में वचन को ध्यान करने के निमित्त लूक रचित सुसमाचार उसके 13 अध्याय की ओर हमारे धर्मशास्त्र को खोलेंगे। यासाठी या सकाळच्या आपल्या मननासाठी या आपले पवित्र शास्त्र आपण लूक शुभवर्तमान याच्या 13व्या अध्यायाकडे उघडूया। लूक द गॉस्पेल चैप्टर 13 वर्सेस 22 to 24। लूक शुभवर्तमान 13 अध्याय याचे 22व्या वचनापासून ते 24व्या वचनापर्यंत। लूक द गॉस्पेल चैप्टर 13 22 से लेकर के 24 तक के वचन को पढ़ें। लूक शुभवर्तमान 13 अध्याय याचे 22व्या वचनापासून ते 24व्या वचनापर्यंत वाचूया। वह नगर नगर और गांव गांव होकर उपदेश करता हुआ यरूशलेम की ओर जा रहा था, तो किसी ने उससे पूछा, हे प्रभु, उद्धार पाने वाले थोड़े हैं? उसने उनसे कहा, सके द्वार से प्रवेश करने का यत्न करो, क्योंकि मैं तुमसे कहता हूँ कि बहुत से प्रवेश करना चाहेंगे और ना कर सकेंगे। तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरूशलेमेकडे चालला, तेव्हा कोणा एकाने त्याला म्हणले, प्रभुजी, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। प्रभु यीशु मसीह इस पृथ्वी पर रहने के दिनों में हुआ एक छोटी सी घटना को हम लोग यहाँ पर वर्तमान पढ़ करके देखा है। आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना जे काही लहानशी घटना घडलेली आहे ते आपण या ठिकाणी वर्तमानात वाचून पाहिले आहे। पढ़े हुए वचन को पढ़ करके देखने के समय में यहाँ पर लिखा है, यीशु गांव गांव नगर नगर सुसमाचार का प्रचार करते हुए यरूशलेम की ओर बढ़ते चले जा रहा था। आणि वर्तमान मध्ये आपण जे वचन वाचले आहे, आपण असे पाहिले की प्रभू येशू ख्रिस्त गावोगावी व खेडोपाडी नगरामध्ये शिक्षण देत देत तो यरूशलेमेकडे चालला। सबसे पहले इस वचन की ओर हम थोड़ी देर ध्यान करेंगे। आणि सर्वात प्रथम आपण या वचनाकडे मनन करूया। यीशु मसीह नगर नगर गांव गांव सुसमाचार का प्रचार करते हुए यरूशलेम की ओर बढ़ते चले जा रहा था। आणि प्रभू येशू ख्रिस्त गावोगाव खेडोपाडी नगरानगरामध्ये सुसमाचाराची सेवा करीत तो यरूशलेमकडे जात होता। इस संसार में हम लोग भी इस समय में अनेकों को सच्चाई को बताते हुए, यीशु मसीह के द्वारा उद्धार है सच्चाई को दिखाते हुए व्यक्तिगत जीवन में हम भी यरूशलेम की ओर बढ़ते रहना चाहिए। आणि आपण देखील जे आहे नगरानगरामध्ये गावोगावामध्ये जे आहे प्रभू येशू ख्रिस्त हा खरा तारणार आहे याविषयी आपण शुभवर्तमान सांगत आपण यरूशलेमकडे वाटचाल केली पाहिजे। हर एक व्यक्ति जो यहाँ पर उपस्थित है उसको यरूशलेम का अनुभव इन दिनों में उन लोग करने के लिए तैयार रहना चाहिए। आणि या ठिकाणी बसलेले प्रत्येक व्यक्ती जे आहे यरूशलेमेचे अनुभव घेण्यास ते प्रयत्न केले पाहिजे। सुसमाचार को सुनाते हुए, सच्चाई को बताते हुए, गवाही बनते हुए यरूशलेम में जाने को अगर हम भूल जाएं, छोड़ जाएं या वहां ना जाएं तो हमारे जीवन का मकसद शायद अधूरा हो जाएगा।
आणि जे आहे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगत, आपली साक्ष सांगत जर आपण यरूशलेमेकडे वाटचाल करत नाही तर आपल्या जीवनाचे जे उद्देश आहे ते व्यर्थ होईल. जब इस शब्द यरूशलेम की ओर यीशु बढ़ा, इस शब्द को जब हम लोग देखते हैं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेकडे चालला या शब्दास आपण वाचून पाहतो और उसकी गहराई को जब जानने की कोशिश करते हैं, जेव्हा त्याची खोली विषयी आपण जाणण्यास प्रयत्न करतो, एक सामान्य साधारण रीति से ये लिखा नहीं गया कि प्रभु यीशु मसीह सुसमाचार को बोलते बोलते अनेकों को सच्चाई बताते बताते यरूशलेम की ओर जा रहा है. आणि जे आहे हे वचन सर्वसाधारण वचन नाही. प्रभू येशू ख्रिस्त जे आहे गावोगावी खेडोपाडी शिक्षण देत शुभवर्तमान सांगत जे आहे यरूशलेमकडे तो चालला आहे. आज इस सुबह के वक्त में यहाँ पर बैठे रहने वाले प्रत्येकों को यरूशलेम के निमित्त एक अल्प ज्ञान दे करके हमें उसका सामना करना पड़ेगा. समझ के वहां पर रहने के लिए अपने आप को साहसी बनाओ, यही मैं कहना चाहता हूं. आणि जे आहे जर यरूशलेमेविषयी अल्प ज्ञान आम्ही तुम्हास देऊ तर तुम्हास जे आहे परीक्षेत पडावे लागेल. यासाठी तुम्ही धैर्याने उभे राहा हे आम्ही तुम्हास सांगू इच्छितो. शब्द यरूशलेम को अगर हम लोग ध्यान करें, उसमें कई अर्थ है. शास्त्र उसके बारे में नाना प्रकार का शिक्षा, ज्ञान और समझ हमें देता है. आणि यरूशलेमेविषयी जे आहे पुष्कळ असे आध्यात्मिक अर्थ आहे आणि त्याविषयी पवित्र शास्त्र आपल्याला अनेक ज्ञान देते. लेकिन आज के समय के अनुसार केवल एक ही एक मीनिंग या उसके एक ही एक अर्थ मैं केवल आपके सामने रखने के लिए आग्रह करता हूं. परंतु आज जे आहे यरूशलेमेविषयीचे एकच एक अर्थ मी तुम्हा समोर ठेवू इच्छितो. बाइबल में यीशु के संबंध में अभी हमने पढ़ करके देखा, यरूशलेम की ओर वो बढ़ते चले जा रहा. जेव्हा आपण पवित्र शास्त्रात वाचून पाहिले, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण वाचून पाहिले असता तो यरूशलेमकडे चालला होता. प्रेरितों के काम पहले अध्याय को पढ़ने के समय में वो यीशु जो कलवरी क्रूस में मरा और जी उठा, स्वर्गारोहण होने से पहले आपके लिए, मेरे लिए, हम सब के लिए एक संदेश उसने दिया और कहा यरूशलेम को नहीं छोड़ना. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त जे आहे या जगामध्ये राहत असता आणि जोपर्यंत तो स्वर्गारोहण झाला नाही तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त जे आहे एक गोष्ट त्याने सांगितलेली आहे, शुभ संदेश दिलेला आहे, यरूशलेम तुम्ही सोडू नका. प्रेरितों के काम अध्याय 1 वचन 4 अगर हम लोग पढ़ करके देखें, प्रेषितांचे कृत्य पहिले अध्याय याचे 4 वचन आपण वाचून पाहिले असता, इस पृथ्वी को छोड़ स्वर्ग में उठा ले जाने से पहले हर एक उन लोगों को जो जैतून पर्वत के ऊपर था उन्हें देखते हुए कहा यरूशलेम को नहीं छोड़ना. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण होऊन जात असताना प्रभू येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावर असे संबोधत आहे की तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. गांव गांव नगर नगर प्रचार करते हुए यीशु यरूशलेम जा रहा है. आणि पहा गावोगावी खेडोपाडी जे आहे शिक्षण देत प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमकडे जात आहे. कलवरी क्रूस में मरा, गाड़ा गया और जी उठा. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आणि तो पुरला गेला आणि तो पुन्हा जिवंत झाला. 40 दिन उसके जी उठने की साक्षी सारे मनुष्यों के मध्य में उसने दिखाया. आणि 40 दिवस तो जिवंत झालेला आहे याविषयीची साक्ष तो पूर्ण जग मध्ये दाखवून दिला. 40 दिन के उपरांत जैतून पर्वत के ऊपर अपने लोगों को देखते हुए कहा यरूशलेम को नहीं छोड़ना. आणि जे आहे त्या डोंगरावरती उभे राहून, जैतुनाच्या डोंगरावर उभे राहून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे यरूशलेम तुम्ही सोडू नका. क्यों यरूशलेम को नहीं छोड़ना, क्यों यरूशलेम की ओर जाना, बारंबार यरूशलेम को क्यों यहाँ पर प्रभु यीशु मसीह हमें बता रहा है. आणि का प्रभू येशू ख्रिस्त वारंवार यरूशलेम सोडू नका, यरूशलेमेत रहा असे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. इस यरूशलेम के संबंध में अगर हम अध्ययन करें तो मेरे को मिला वो यह समय पर्याप्त ना होगा. आणि यरूशलेमेविषयीचे जे ज्ञान मला प्राप्त झाले आहे ते सांगावे म्हणले तर हे वेळ मला पुरेसे होणार नाही. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. यरूशलेम में ही क्यों जाना है, यरूशलेम के विषय में इतना महत्वता क्यों है, शास्त्र उसके बारे में जो कहता है वो अध्ययन अपने आप में एक बहुत ही बड़ा विषय है. आणि यरूशलेमेत का जावे, यरूशलेमेतच का राहावे याविषयीचे जे स्पष्टीकरण आहे ते खूप मोठे अशी गोष्ट आहे. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. पहले दिन के संध्याकालीन समय पर पास्टर जी के द्वारा हम लोगों ने एक संदेश सुना था. आणि पास्टर जी पहिल्या दिवसाच्या संदेशामध्ये पास्टरांच्या द्वारे आपण एक संदेश ऐकला होता कि परमेश्वर ने अब्राहम को मेसोपोटामिया के ऊर देश से निकाल के हारान से बाहर निकाल करके कनान आने के लिए कहा. आणि अब्राहमास परमेश्वराने जे आहे ऊर देश किंवा हरान देशातून जे आहे बाहेर येण्यास कनान देशात जाण्यास सांगितले. उन दिनों में दिखाई देने वाला कनान देश आज इस्राएल और यरूशलेम के नाम से जाना जाता है. आणि त्या दिवसाचे जे कनान देश आहे आजचे ते
इस्रायल देश यरूशलेम आहे. पहले दिन के संध्याकालीन समय में हमने सुना कि हमको उस देश से बाहर निकलना है और हमें यरूशलेम में नहीं तो परमेश्वर के उस राज्य में आकर के पहुंचना है. आणि पहिल्या दिवशी संध्याकाळच्या संदेशामध्ये आपण ऐकले त्या देशातून आपल्याला बाहेर यायचे आहे आणि त्या यरूशलेममध्ये आपल्याला कनान देशात जायचे आहे. भूगोल शास्त्र को पढ़ करके देखो तो, आणि तुम्ही जे आहे पवित्र शास्त्राचे भूगोल शास्त्र जियोग्राफी, आणि भूगोल शास्त्राविषयी मध्ये तुम्ही वाचून पाहिले असता. अगर आप भूगोल शास्त्र को अगर आप पढ़ करके देखो आणि भूगोल शास्त्रामध्ये तुम्ही वाचून पाहिले असता तो ये पृथ्वी को आप बहुत ही विचित्र रीति से आप देखोगे. आणि या पृथ्वीला तुम्ही खूप एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहाल. बाइबल के साथ अगर आप उसको तुलनात्मक रीति में पढ़ोगे जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्राबरोबर त्याची तुलना कराल तो इस सृष्टि को बाइबल से आप बहुत ही भली भांति समझने पाओगे. आकाश के नीचे पृथ्वी के ऊपर इस प्रकार कोई दूसरा किताब आपको ना मिलेगा. आणि जे आहे पवित्र शास्त्राच्या द्वारे तुम्ही या पृथ्वीविषयी स्पष्टीकरण समजून घेऊ शकाल. आणि आकाशाच्या खाली पृथ्वीवर याहून श्रेष्ठ असे ग्रंथ कोणते नाही. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. जब हम लोग उत्पत्ति की किताब के अध्याय 1 पढ़ करके देखते हैं जेव्हा आपण उत्पत्तीचे पुस्तक पहिले अध्याय वाचून पाहतो तो वहां पर परमेश्वर ने इस आकाश और पृथ्वी को सृष्टि किया करके लिखा है. आणि त्या ठिकाणी असे लिहिण्यात आलेले आहे परमेश्वराने जे आहे आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केली. लेकिन वहां पर कुछ हुआ जिसके बारे में विवरण करने के लिए मेरे पास समय नहीं. ये पृथ्वी बेडोल और सुनसान हो गया. आणि त्या ठिकाणी आणखी काही घडलेले आहे ते सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ पुरेसे नाही. परंतु पृथ्वी अंधकाराने भरलेली होती आणि ती विकृप होती. परमेश्वर उसको पुनर्निर्माण करने के लिए चाहा आणि परमेश्वर त्यास पुन्हा सृष्टी करण्यास त्याने विचार केले. देखा तो देखा ये पृथ्वी ये भूगोल पूरा जो है पानी में मगन है या डूबा हुआ है. आणि भूगोलात पाहिले असता हे जे पृथ्वी आहे पाण्यामध्ये बुडून गेलेली आहे. परमेश्वर ने 1 अध्याय के 3 वचन में सृष्टि को रिक्रिएशन पुनर्निर्माण आरंभ किया. आणि जे आहे 1 अध्यायाच्या 3 वचनात आपण वाचू शकतो पृथ्वीस परमेश्वराने पुन्हा स्थापिले. और परमेश्वर ने सबसे पहले ज्योति बनाया. आणि सर्वात प्रथम परमेश्वराने ज्योती बनविले. उसके बाद इस पृथ्वी पर रहने वाले जल को 2 भाग में विभाजित किया. आणि पृथ्वीमध्ये असलेले जे पाणी आहे जल आहे त्यास त्याने दुभागिले. ऊपर के जल को आकाश करके नाम दिया. आणि वरच्या जलास त्याने आकाश असे नाव दिले. अभी भी पृथ्वी पानी में डूबा हुआ है. आणि आता ही पृथ्वी पाण्यात बुडालेली आहे. और तीसरे दिन परमेश्वर ने जल को स्थल से अलग किया. आणि तिसऱ्या दिवशी परमेश्वराने जलास जे आहे पृथ्वीपासून वेगळे केले. अगर आज आप पृथ्वी को देखोगे आणि आज तुम्ही जमिनीस पृथ्वीस पाहाल ये पृथ्वी को आप 23 डिग्री टिल्ट नहीं है तो टेढ़ा होते हुए आप देखने पाओगे. आणि जे पृथ्वी आहे ते 23 डिग्री मध्ये जे आहे ते ओढलेली आहे. हमारा पृथ्वी 90 डिग्री में नहीं है. आपली पृथ्वी जी आहे 90 अंशामध्ये नाही. वो 23 डिग्री टेढ़ा दिखाई देता है. आणि ती 23 डिग्री मध्ये दिसून येते. ये कब हुआ कैसे हुआ? हे कधी झाले कसे झाले? तीसरे दिन के सृष्टि के समय में. आणि तिसऱ्या दिवशीच्या सृष्टीच्या वेळेस परमेश्वर ने कहा जल स्थल से अलग हो जाए. आणि परमेश्वराने म्हणले जल पाणी जे आहे ते भूमीपासून वेगळे होऊ दे. उसी समय ये पृथ्वी 23 डिग्री टेढ़ा हो गया. आणि त्या वेळेमध्ये जे आहे ही पृथ्वी जी आहे 23 अंशाने जी आहे ती बदलली. एक जगह में स्थल एक जगह में जल हो गया. आणि एकाच ठिकाणी जे आहे भूमी दिसू लागली एकाच ठिकाणी जे आहे पाणी दिसू लागले. आज के मानचित्र को देखने के समय में एटलस को देखने के समय में आणि आजचे आपण माप पाहिले असता परमेश्वर के प्रिय लोगों ये पृथ्वी 7 महाद्वीपों में बटा हुआ दिखाई देता है. आणि हे जे पृथ्वी आहे 7 महाद्वीपामध्ये त्याचे विभाजन झालेले आहे. लेकिन उत्पत्ति की किताब के अध्याय 1 वचन 3 को तीसरे दिन की सृष्टि को देखने के समय में जेव्हा आपण उत्पत्तीचे पुस्तक पहिले अध्याय 3 वचनामध्ये तिसऱ्या दिवसाचे सृष्टीविषयी वाचतो परमेश्वर के प्रिय लोगों एक जगह में जल था एक जगह में स्थल था. आणि प्रिय देवाच्या लेकरांनो एका ठिकाणी पाणी होते एका ठिकाणी जे आहे भूमी होते. ये पृथ्वी 7 महाद्वीपों में बटा नहीं था. आणि या पृथ्वीचे जे आहे 7 महाद्वीपामध्ये त्याचे विभाजन झाले नव्हते. परमेश्वर ने इस पृथ्वी को एक स्थल करके बनाया. आणि परमेश्वराने त्याला एका स्थानी बनविले. परमेश्वर के नाम की महिमा हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. अगर आप ऑक्सफोर्ड के एटलस को लेकर के पढ़ोगे आणि तुम्ही ऑक्सफोर्डचं जे आहे ग्रंथास घेऊन वाचले असता ऑक्सफोर्ड के द्वारा निर्मित एटलस या मानचित्र को अध्ययन करोगे आणि ऑक्सफोर्डचं जे मानचित्र आहे त्यास तुम्ही घेऊन पाहिले असता तो वहां पर इस प्रकार उल्लेख है आणि त्या ठिकाणी असे संबोधले आहे ये पृथ्वी
5 प्रकार के महाभूमिकंप और सुनामी का नतीजा है ये 7 महाद्वीप। आणि जे हे पृथ्वी आहे ते 5 प्रकारच्या भूकंपामुळे झालेले हे महाद्वीप आहेत. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. परमेश्वर के प्रिय लोगों, उत्पत्ति की किताब के 10 अध्याय 25 वचन की ओर ध्यान देने से पहले एक नामक एक मनुष्य का जन्म जब हुआ उस समय में पहली बार ये पृथ्वी विभाजित हुआ करके लिखा हुआ है. आणि जे आहे उत्पत्तीचे पुस्तक 10 अध्याय याच्या 25व्या वचनात आपण पाहू शकतो त्या ठिकाणी पेरेचा जन्म झाले असता पृथ्वीचे विभाजन झाले. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. ये पृथ्वी पहले 2 भाग में विभाजित हुआ आणि प्रथम जे आहे पृथ्वीचे 2 भागामध्ये विभाजन झाले. 4 में विभाजित हुआ आणि 4 मध्ये विभाजन झाले. 8 में विभाजित हुआ 8 मध्ये विभाजन झाले. 5 मध्ये विभाजन झाले. इस रीति से क्रम अनुसार 5 प्रकार के महाभूमिकंप और सुनामी के कारण ये पृथ्वी आज 7 महाद्वीप में दिखाई दे रहा. आणि मोठमोठे भूकंप आणि वादळांच्या द्वारे जे आहे आज ही पृथ्वी 7 महाद्वीपामध्ये त्याचे विभाजन झालेले आहे. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. अनपढ़ लोग, अशिक्षित लोग अपने बुद्धि का प्रयोग करते हैं. आणि जे मूर्ख लोक आहे आणि ज्यांचे शिक्षण झाले नाही असे लोक जे आहे आपल्या बुद्धीचा वापर करीतात. इसी के लिए जाति और देश को दुनिया को विभाजित कर रहे हैं. आणि यामुळे ते जे आहे देशास आणि जातीच्या लोकांस ते विभाजित करीत आहे. लेकिन सृष्टिकर्ता परमेश्वर ने जब इस पृथ्वी को बनाया, जेव्हा सृष्टिकर्ता परमेश्वराने या पृथ्वीस बनविले, जल और स्थल करके इसे बनाया आणि जल आणि पृथ्वी असे तो बनविला. ये सारे पृथ्वी का एक परमेश्वर है. आणि या सर्व पृथ्वीचा प्रभू परमेश्वर आहे. एक परमेश्वर है आणि तो एक परमेश्वर आहे. एक सूरज है, एक सूर्य आहे, एक चांद है, एक चंद्र आहे. हर एक पृथ्वी पर एक ही हवा बहता है. आणि सर्व पृथ्वीमध्ये एकच हवा वाहते. मैं सृष्टिकर्ता परमेश्वर को धन्यवाद करता हूँ. मी सृष्टिकर्ता परमेश्वराचा धन्यवाद करीतो. सूरज को और चांद सितारों को उसने रंगों में नहीं विभाजित किया. आणि सूर्य आणि चंद्रास परमेश्वराने रंगामध्ये विभाजित नाही मैं केले. परमेश्वर को धन्यवाद करता हूँ. मी देवास धन्यवाद करीतो. परमेश्वर ने हवा के रंग को नहीं बनाया आणि परमेश्वराने वाऱ्याचे रंग दिले नाही. वरना हम इंसान इसे भी अनेक जाति भाषा और धर्मों में विभाजित कर देते. नाहीतर आपण जे मनुष्य आहोत त्यास आपण जाती आणि वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण त्याचे विभाजन केले असते. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. परमेश्वर के प्रिय लोगों, सृष्टि में ये पृथ्वी उस समय में केवल एक ही स्थल होकर के दिखाई दी. आणि जेव्हा ही पृथ्वी नभोमंडल बनवण्यात आले त्यावेळेस ते एकच होऊन दिसून येत होते. उसमें से जो उस पृथ्वी का मध्य भाग है, आणि त्यावेळेमध्ये जे पृथ्वीचे मध्य भाग आहे वो मध्य भाग ही उस दिनों में कनान और इन दिनों में इस्राएल यरूशलेम के नाम से जाना जाता है. आणि ते मध्य भाग त्या वेळेमध्ये कनान होते. आज ते इस्रायल यरूशलेम आहे. अगर आप नागपुर शहर की विशेषता पूछोगे आणि तुम्ही नागपूर शहराचे विशेषता विषय विचाराल तो जानने वाले इस बात को भली भांति जानते हैं कि पूरे भारत का मध्य पॉइंट या सेंटर पॉइंट नागपुर में दिखाई देता है. आणि जे आहे अधिकांश लोकांना माहिती आहे भारताचे जे मध्य बिंदू आहे ते नागपूर शहर आहे. अगर यहाँ पर नागपुर में कोई नया आया है तो एक बार जाकर के 0 माइल देख करके आइएगा. आणि जर कोणी आज या ठिकाणी नवीन आले असतील तर तुम्ही ते मध्य बिंदू जाऊन पाहून घ्या. परमेश्वर के प्रिय लोगों, पूर्व से लेकर के पश्चिम तक, उत्तर से दक्षिण के मध्य बिंदु नागपुर में दिखाई देता है. आणि भारताचे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जे आहे नागपूर शहर मध्य बिंदू आहे. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. उसी प्रकार यरूशलेम पूरे पृथ्वी का मध्य भाग है. तसेच यरूशलेम पूर्ण पृथ्वीचे मध्य भाग आहे. इसी कारण से परमेश्वर ने अब्राहम से कहा, तू ऊर देश के मेसोपोटामिया से निकल और परमेश्वर की मर्जी करने के लिए पृथ्वी के मध्य भाग में तू आना चाहिए. आणि यामुळे अब्रामास परमेश्वराने ऊर देशातील पोतामास मधून तू निघून जे आहे मध्यभागी तू आला पाहिजे असे परमेश्वराने सांगितले. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. क्यों परमेश्वर ने अब्राहम को उस मेसोपोटामिया से निकाल करके ऊर देश में लाया? आणि का परमेश्वराने मेसोपोटामियातून जे आहे अब्रामास काढून कनान देशी घेऊन आले? इस इस्राएल में क्यों लेकर के आया? का परमेश्वर इस्राएल मध्ये घेऊन आले? क्योंकि वो इस पृथ्वी के मध्य भाग में आकर के परमेश्वर की मर्जी करना चाहिए. आणि मध्यभागी येऊन तो देवाची इच्छा पूर्ण करायची आहे. प्रिय लोगों, ये पृथ्वी बोलने से परमेश्वर की मर्जी करने वाला एक स्थान होकर के दिखाई देता है. आणि हे मध्य भाग म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणारे स्थान होऊन दिसते. इसी के लिए इब्रानी की पत्री 10 अध्याय उसके 7 वचन को पढ़ करके देखो. यामुळे इब्री लोकास पत्र 10 अध्यायाचे 7वें वचन वाचून पहा. बुक ऑफ हिब्रू चैप्टर 10 एंड वर्स 7 अगर आप पढ़ करके देखो. इब्री लोकास पत्र 10 अध्याय याचे
त्याचे 7वें वचन वाचून पाहिले असता प्रभु यीशु मसीह इस पृथ्वी पर आने के समय पर, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येत असता इस जगत में जन्म लेने के समय पर, आणि या जगामध्ये पृथ्वीमध्ये त्याचे जन्म होत असता ये बोल करके इस पृथ्वी पर आया, आणि हे म्हणून तो या जगात आला, मैं तेरी मर्जी करने को आ रहा हूँ। हे प्रभू मी तुझी इच्छा करण्यास येत आहे। परमेश्वर के प्रिय लोगों, पिता की मर्जी आप केवल इस पृथ्वी पर कर सकते हो, मरने के बाद नहीं कि जन्म के पहले नहीं। आणि तुम्ही जे आहे या पृथ्वीमध्ये पित्याची इच्छा पूर्ण करू शकता, मृत्यू नंतर नाही आणि जन्माच्या आधी नाही। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। और यरूशलेम में आने का अर्थ, आणि यरूशलेमेत येण्याचे अर्थ इस पृथ्वी पर हम लोग परमेश्वर की मर्जी के मध्य में रहने को दिखाता है। आणि प्रभू येशूच्या इच्छेच्या आत राहण्यास दर्शविते। इसी कारण से अब्राहम को परमेश्वर ने वहां से निकाला और उसको इस यरूशलेम में नहीं तो कनान में ला करके पहुंचाया। आणि यामुळे परमेश्वर अब्राहमास जे आहे तेथून काढून जे आहे यरूशलेमेत म्हणजेच कनानात तो घेऊन आला। परमेश्वर के प्रिय लोगों, आज इंसान इस बात को ना समझते हुए, आणि आज जे आहे मनुष्य या गोष्टीला जाणत नाही, समजत नाही, मसीह को इनकार करते हुए अनेक प्रकार का विरोध करते हैं। आणि मनुष्य जे आहे परमेश्वरास धिक्कार करीतात, त्याचा विरोध करीतात। उन लोग कहते हैं कि वो पराया परमेश्वर है, वो विदेशी ईश्वर है। आणि ते म्हणतात की तो विदेशी परमेश्वर आहे, तो परराष्ट्रीयांचा परमेश्वर आहे। परमेश्वर के प्रिय लोगों, ढाढस बांधो, साहस धरो, हमारे येशू विदेशी नहीं है। आणि प्रिय लोकांनो, तुम्ही धैर्याने राहा, आपला प्रभू येशू ख्रिस्त परदेशी नाही। वो इस पृथ्वी के मध्य भाग में जन्म लिया है। आणि तो या पृथ्वीच्या मध्यभागी त्याचे जन्म झाले। वो किसी कोने में जन्म नहीं लिया, आणि कोणत्या कोण्यामध्ये त्याचे जन्म झाले वो नाही, किसी किनारे में जन्म नहीं लिया, आणि कोणत्या कोपऱ्यामध्ये त्याचे जन्म झाले नाही, वो पृथ्वी के मध्य भाग में जन्म लिया। आणि त्याचे जन्म पृथ्वीच्या मध्यभागी झालेले आहे। क्यों वो पृथ्वी के मध्य भाग में जन्म लिया? का तो पृथ्वीच्या मध्यभागी जन्म घेतला? ताकि सारे पृथ्वीवासियों को एक साथ उद्धार मिले, आणि सर्व पृथ्वीतील लोकांचे एक सोबत तारण होण्यासाठी। परमेश्वर के बहुत नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। परमेश्वर के प्रिय लोगों, जो ना समझे, जो नहीं समझते हैं, बिना देखे कुछ भी कर बैठते हैं, उनके लिए ये क्रूस की कथा मूर्खता है। आणि ज्यांना अक्कल नाही, ज्यांना समज नाही, अशा लोकांसाठी वधस्तंभाची जी कथा आहे ते मूर्खता आहे। लेकिन हम लोग हमारे आंखों को बंद ना रखें, परंतु आपण आपले डोळे बंद करू नये, हमारे बुद्धि को मंद होने के लिए ना दे, आपली बुद्धी कमी होण्यासाठी आपण जागा देऊ नये। सृष्टिकर्ता परमेश्वर के महान प्रेम को स्मरण करे। सृष्टिकर्ता परमेश्वराचे प्रेम आपण आठवूया। देखो, पिता ने जगत से कैसा प्रेम किया। पहा, पित्याने जे आहे जगास कशी प्रीती केली। पाप में मरने वाले मनुष्य को उद्धार देने के निमित्त, आणि पापामध्ये ज्यांचे नाश होत आहे त्यांचे तारण करण्यासाठी अपने एकलौते पुत्र यीशु को इस पृथ्वी पर भेजा। आपला एकलौता पुत्र येशू ख्रिस्तास तो पाठवून दिला, ताकि वो सारे मानव जाति के लिए बलि होकर के मर जाए। आणि वास्तव की सर्व मानवासाठी तो बली व्हावे। उसके क्रूस पर चढ़ाया जाना हमारे लिए प्रायश्चित हो जाए, आणि तो वधस्तंभावर चढला असता आपल्यासाठी प्रायश्चित मोबदला व्हावा। इसलिए उसे पृथ्वी के मध्य भाग यरूशलेम में उसको भेजा। यामुळे पृथ्वीच्या मध्यभागी यरूशलेमेमध्ये त्यास पाठविले, ताकि एक समान सारे पृथ्वीवासी को उद्धार का अनुभव मिले। यास्तव की सर्व पृथ्वीतील लोकांना एक सोबत तारणाचे अनुभव यावे। यरूशलेम कहने से पिता की मर्जी करने वाला स्थान, यरूशलेम म्हणजे पित्याची इच्छा करणारे स्थान आहे। इस रीति से यरूशलेम का नाना प्रकार के अर्थ हम लोग देखने पाते हैं। आणि या प्रकारे यरूशलेमेचे विविध प्रकारचे अर्थ आपण पाहू शकतो। लूक रचित सुसमाचार अध्याय 13 वचन 22 को हम लोगों ने पढ़ करके देखा। आणि ज्या प्रकारे आपण लूक शुभवर्तमान 13 अध्याय याचे 22वें वचन वाचले होते, वहां पर लिखा है कि यीशु मसीह नगर नगर गांव गांव सुसमाचार का प्रचार करते हुए यरूशलेम की ओर जा रहा है। आणि जे आहे प्रभू येशू ख्रिस्त गावोगावी खेडोपाडी जे आहे शुभवर्तमान सांगत यरूशलेमकडे चालला आहे। सुसमाचार का प्रचार करते रहना और दूसरी तरफ पर पिता की संपूर्ण मर्जी करने के लिए यरूशलेम जाना। आणि जे आहे शुभवर्तमान सांगत देखील राहणे आणि पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी यरूशलेमेकडे जाणे। उसी प्रकार मेरे सुनने वाले मेरे प्रिय भाई और बहनों, आणि या प्रकारे माझी गोष्ट ऐकणारे माझे प्रिय बंधू आणि बहिणींनो, इन दिनों में हम भी सुसमाचार को सुनते हुए, सुसमाचार को बोलते हुए, सुसमाचार को ग्रहण करते हुए, सुसमाचार के साक्षी बनते हुए हम सब
यरूशलेम की ओर बढ़ते रहना चाहिए। आणि आपण शुभवर्तमान सांगत, शुभवर्तमान ग्रहण करत, शुभवर्तमानाच्या द्वारे साक्षी बनत आपण यरूशलेमकडे चालले पाहिजे। यीशु ने कहा यरूशलेम को छोड़ना नहीं। येशूने म्हटले की यरूशलेम सोडू नका। इस यरूशलेम का दूसरा मीनिंग क्या है मैं बोल के समाप्त करता हूँ। आणि यरूशलेमचे दुसरे अर्थ काय आहे सांगून मी समाप्त करेन। यरूशलेम एक सुख विलास का जीवन नहीं है। आणि यरूशलेम जे आहे सुख विलासाचे स्थान नाही। यीशु ने कहा तुम लोग यरूशलेम को नहीं छोड़ना। आणि येशूने म्हणले तुम्ही यरूशलेम सोडू नका। किस मनसा से यीशु ने कहा, आणि कोणत्या विचाराने परमेश्वराने असे बोलले, हम लोग भारत में रहते हैं, यरूशलेम को हम कैसे ना छोड़े। आणि आपण भारतात राहतो तर यरूशलेम आपण कसे सोडावे। उसका आत्मिक अर्थ क्या है? त्याचे आध्यात्मिक अर्थ काय? यरूशलेम कहने से यरूशलेम म्हणजे दुख उठाने वाला स्थान है। आणि दुःख उचलण्याचे स्थान आहे। यीशु मसीह यरूशलेम की ओर बढ़ रहा था, प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमकडे वाटचाल करीत होता, ताकि सारे मानव जाति के लिए दुख उठाते हुए, सूली उठाते हुए मनुष्य को उद्धार दिला सके। यास्तव की सर्व मनुष्यासाठी दुःख उचलून वधस्तंभाच्या द्वारे त्यांचे तारण व्हावे। यरूशलेम हमेशा सताव देने वाला, क्लेश देने वाला, पीड़ा देने वाला एक स्थान होकर के दिखाई दिया। आणि यरूशलेम सतत जे आहे कष्ट देणारे, पीडा देणारे, क्लेश देणारे स्थान होऊन दिसून आले। प्रेरितों के काम के 21 अध्याय के द्वारा मैं मेरे विषय को साबित करने के लिए आग्रह करता हूँ। आणि प्रेषितांचे कृत्य 21व्या अध्यायाच्या द्वारे माझी गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो। अगर हम लोग प्रेरितों के काम के 21 अध्याय को देखें, जेव्हा आपण प्रेषितांचे कृत्य 21 अध्यायामध्ये पाहतो, उसके 10 वचन से लेकर के 13 वचन को ध्यान करने से, त्याच्या 10व्या वचनापासून ते 13 वचनापर्यंत आपण वाचून पाहतो। एक्ट्स ऑफ द अपोस्टल चैप्टर 21 वर्स 10 to 13 अगर हम लोग पढ़ करके देखें, प्रेषितांचे कृत्य 21 अध्याय 10 वचनापासून ते 13 वचनापर्यंत वाचून पाहिले असता, वहां पर फिलिप नामक एक व्यक्ती के घर में 4 लड़कियां थी जो भविष्यवक्तिनी थी। आणि त्या ठिकाणी जे आहे फिलिप नावाचा एक संदेष्टा होता, त्याच्या घरामध्ये 4 जे आहे मुली होते आणि ते संदेष्टी होते। और ये चारों लड़कियां भविष्यवाणी करने वाली, आणि हे 4 जे मुली होते ते संदेश देत होते। एक दिन उसके घर में पौलुस आकर के रुका। आणि एक दिवस जे आहे पौलुस जे आहे त्यांच्या घरी येऊन थांबला। आत्मा में परिपूर्ण होकर के ये भविष्यवक्तिनियों ने भविष्यवाणी करके कहा, आणि जे आहे आत्म्यात परिपूर्ण होऊन हे भविष्यवाणी असणारी जी स्त्री आहे ते या प्रकारे म्हणू लागले, हे पौलुस तू यरूशलेम नहीं जाना। हे पौला तू यरूशलेमेस जाऊ नये। अगर तू यरूशलेम में जाएगा तेरे लिए बंधन है। आणि यरूशलेमेस तू गेले असता तुझ्यासाठी बंधन आहे। पवित्र आत्मा के परिपूर्णता में ये भविष्यवक्ता लोग भविष्यवाणी कर रहे हैं। आणि जे आहे पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेमध्ये हे भविष्यवाणी स्त्रिया भविष्यवाणी करत आहेत। यरूशलेम में नहीं जाना, जाने से तेरे लिए बंधन है। आणि यरूशलेमेस तू जाऊ नको, तेथे गेले असता तुझ्यासाठी बंधन आहे। किंतु यीशु ने कहा यरूशलेम छोड़ना नहीं। परंतु येशू म्हटलेलं आहे की यरूशलेम सोडू नका। इसका अर्थ क्या है परमेश्वर के प्रिय लोगों? प्रिय देवाच्या लोकांनो, याचे अर्थ काय? परमेश्वर की मर्जी करने के लिए, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, परमेश्वर को प्रसन्न करने के लिए, देवास प्रसन्न करण्यासाठी, परमेश्वर के उद्देश्य में रहने के लिए, देवाच्या उद्देशामध्ये राहण्यासाठी, परमेश्वर के राज्य में पहुंचने के लिए, देवाच्या राज्यामध्ये पोहोचण्यासाठी। यहाँ पर बैठे रहने वालों में से कोई भी व्यक्ति यरूशलेम को छोड़ना नहीं। या ठिकाणी बसलेले कोणतेही तरुण यरूशलेम सोडू नका। आने वाले दिनों में आत्मा कहता है, येणाऱ्या दिवसामध्ये आत्मा म्हणतो तेरे लिए बंधन आएगा, तुझ्यासाठी बंधन येईल, तेरे लिए दुख आएगा, तुझ्यासाठी दुःख येतील, तेरे लिए ताड़ना आएगा, तुझ्यासाठी जे आहे पीडा तेरे येतील, लिए तलवार उठेगा, तुझ्यासाठी तलवार उचलले तेरे लिए जातील, लोग विरोध करेंगे, तुझे लोक विरोध करतील। ये संसार तत्कालीन है करके कल आप लोगों ने शाम के समय में सुना। आणि काल आपण ऐकले आहे की हे जग जे आहे ते थोड्या वेळेसाठी आहे। ये संसार सदाकाल स्थिर नहीं रहेगा। आणि हे जग आपल्यासाठी सर्व काळ स्थिर राहणार नाही। बाइबल इसका भविष्यवाणी करता है। आणि पवित्र शास्त्र याविषयी भविष्यवाणी करत आहे। ये पृथ्वी अग्नि के लिए रखा हुआ है। आणि हे पृथ्वी अग्नीसाठी ठेवण्यात आलेली आहे। ये पृथ्वी आग में नाश होगा। आणि हे पृथ्वी जे आहे आगीने नाश होईल। इसी कारण से ये पृथ्वी इस अग्नि से नाश होने के लिए तैयार हो रहा है। आणि हे पृथ्वी अग्नीने नाश होण्यासाठी तयार होत आहे। इसी के लिए परमेश्वर के प्रिय लोगों, हमारा नागरिकता, हमारा स्वदेश स्वर्ग में, इस बात को हम लोग कभी नहीं भूलना। यास्तव तुम्ही विसरू नका, आपले नागरिकत्व, आपले स्वदेश स्वर्ग आहे। इसी के लिए कल शाम को हम
उन्होंने सुना उसे प्राप्त करने के लिए हमें क्या करना है। आणि काल संध्याकाळी आपण ऐकले, त्यास प्राप्त करण्यासाठी आपण काय करावे। मैं दोबारा आपको स्मरण दिलाते हुए कहता हूँ, मी पुन्हा एकदा तुम्हास आठवणीस आणून मी सांगत आहे, ये देश हमारा स्वदेश नहीं है। आणि हे देश, हे जग आपले स्वदेश नाही। जब से हमने मसीह को पाया, कोई हमको मानने के लिए, ग्रहण करने को तैयार नहीं है। आणि जेव्हापासून आम्ही ख्रिस्तास जे आहे स्वीकारले, कोणीही आमची गोष्ट मान्य करत नाही। चंद दिनों की जिंदगानी पूरा करते हुए एक दिन हमें स्वदेश जाना है। आणि थोड्या काळाचे वेळाचे जे आपले आयुष्य आहे, त्यास पुरे करून आपल्याला आपल्या स्वदेशी जायचे इसके आहे। लिए तुम लोग यरूशलेम को छोड़ना नहीं। यास्तव तुम्ही यरूशलेम सोडू नका। यरूशलेम एक ताड़ना का स्थान है। यरूशलेम जे आहे एक संकटाचे स्थान आहे, यीशु कहता है तुम लोग यरूशलेम को छोड़ना नहीं। आणि तुम्ही यरूशलेम सोडू नका। उसका अर्थ यह है कि आपके लिए जब ताड़ना आएगा, दुख आएगा, क्लेश आएगा, आपका डरना नहीं, ही आप खोना नहीं, परमेश्वर की मर्जी में बने रहना, उसके मध्य में दिखाई देना। आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कष्ट, संकट, परिश्रम येतील, त्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला सोडू नये, त्याच्यामध्ये तुम्ही स्थिर असले पाहिजे। परमेश्वर के प्रिय नाम, पवित्र नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। लेकिन हम लोग तो कमजोर हैं। परंतु आपण जे आहे अशक्त आहोत। कोई मारने को आता है, डरते हैं। आपल्याला कोणी माराव्यास आले असता आपण घाबरतो। कोई हमको हत्या करने के लिए जाता है, डरते हैं। आपल्यास कोणी हत्या करण्यासाठी आले असता आपण भयभीत होतो। हर किसी के अंदर डर है। प्रत्येकांमध्ये भीती आहे। आप भी डरते हो, मैं भी डरता हूँ। आणि तुम्ही भीता, मीही भीतो। लेकिन परमेश्वर का वचन क्या कहता है? परंतु परमेश्वराचे वचन काय सांगत आहे? मत डर, भिऊ नकोस, मत डर। भिऊ नकोस। इसी डर को दूर करने के निमित्त आणि हेच भीती काढून टाकण्यासाठी परमेश्वर के प्रिय लोगों, परमेश्वर ने हमारे लिए एक सहायक दिया है। प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी एक सहाय्यक दिलेला आहे। इसी के लिए इन दिनों में हम बारंबार और जोर दे करके इस प्रकार कहते रहते हैं। आणि यास्तव या गोष्टीविषयी आम्ही जे आहे जबरदस्ती करून तुम्हाला सांगतो। ताली बजाओ, अन्य भाषा में बातें करो, पवित्र आत्मा में भर जाओ। आणि टाळ्या वाजवा, अन्य भाषांमध्ये बोला, आत्म्यात तुम्ही भरून जा। क्यों हम लोग कहते हैं? का आम्ही असे संबोधतो? क्योंकि पवित्र आत्मा का अभिषेक के द्वारा, कारण पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे हमारे अंदर के सारे डर को वो दूर कर देता है। आपल्यातील सर्व जे काही कष्ट आहे, दुःख आहे, काढून टाकतो। प्रेरित पौलुस तिमोथी को लिखने के समय में, आणि प्रेषित पौल जे आहे तिमोथीस लिहित असता, पहला तिमोथी उसके पहले अध्याय के 7 वचन को पढ़ करके देखो तो तिमोथेला पहिले पत्र याचे पहिले अध्याय 7वें वचनात वाचून पाहिले असता, परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। 2 तिमोथी चैप्टर 1 and verse 7 पढ़ करके देखने से, दुसरे तिमोथेला पत्र पहिले अध्याय याचे 7वें वचन वाचून पाहिले असता, 2 तिमोथी चैप्टर 1 and verse 7 पढ़ करके देखने से, तिमोथेला दुसरे पत्र याचे पहिले अध्याय याचे 7वें वचन वाचून पाहिले असता, परमेश्वर ने हमको डर की आत्मा नहीं दिया। परमेश्वराने जे आहे देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नव्हे। परमेश्वर ने हम लोगों को एक साहस की आत्मा दिया है। परमेश्वराने आपणास जे आहे संयमाचा आत्मा दिलेला आहे। परमेश्वर ने हमको प्रेम की आत्मा दिया है। परमेश्वराने आपल्याला प्रीतीचा आत्मा दिलेला परमेश्वर ने आहे। हमको विश्वास की आत्मा दिया है। परमेश्वराने आपल्याला विश्वासाची आत्मा दिलेला आहे। मेरे सुनने वाले प्रिय भाई और बहनों, माझी गोष्टी ऐकणारे प्रिय बंधूंनो, बहिणींनो, आने वाला दिन आपके लिए, मेरे लिए, सबके लिए एक संकट भरा समय है। आणि आपल्यासाठी येणारे जे दिवस आहे, तुम्हाकरिता, माझ्याकरिता संकटाने भरलेले दिवस आहे। आपको चुनना है कि आप इस पृथ्वी पर रहना चाहते हो या अपने स्वदेश लौटना चाहते हो जो स्वर्ग राज में है। आणि तुम्हास निवडायचे आहे, तुम्ही या जगी राहू इच्छिता की स्वर्ग आपले स्वदेश आहे तेथे तुम्ही जाऊ इच्छिता। और अगर आप इस पृथ्वी को चुनने के लिए चाहोगे, शायद ये तलवार से आप बच जाओगे। आणि कदाचित तुम्ही या पृथ्वीला निवडून घ्याल तर तलवारीने तुमचा बचाव होईल। अगर आप स्वदेश को चाहोगे, परंतु तुम्ही स्वदेशाची इच्छा बाळगाल, तो मैं एक बात आपको बता दूं, तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो। यीशु मसीह इस पृथ्वी पर रहने के दिनों में इस प्रकार कह गया, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना असे तो बोललेला आहे, कोई दास अपने स्वामी से बड़ा नहीं है। कोणताही दास आपल्या स्वामीपेक्षा मोठा नाही। अगर ये जगत ने मुझे ग्रहण नहीं किया, आपको भी ग्रहण नहीं करेंगे। आणि जर या जगाने माझे स्वीकार केले नाही तर तुमचे देखील स्वीकार करणार नाही। अगर ये पृथ्वी ने मुझे स्वीकार नहीं किया, आपको भी स्वीकार नहीं करेंगे। आणि या पृथ्वीने जे आहे माझे स्वीकार केले नाही तर तुमचे देखील स्वीकार करणार नाही। उन लोगों ने अगर मुझे सूली पर चढ़ाया, तुम्हें भी मारेंगे। आणि ते मला वधस्तंभावर खिळले आहे तर तुम्हास देखील ते मारतील। लेकिन ढाढ़स बांधो,
मैंने जगत के ऊपर जय पा लिया। परंतु तुम्ही धैर्य बांधा, कारण मी जगावर जय प्राप्त केले आहे. यीशु मसीह पवित्र आत्मा का अभिषेक के द्वारा, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे उस क्रूस को उठा करके हमारे लिए गोलगोथा में चढ़ गया। आणि ते वधस्तंभ वाहून तो गोलगोथावरती चढलेला आहे. उसी पवित्र आत्मा के सामर्थ्य के द्वारा त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे हमारा प्रभु यीशु मसीह मरे हुए में से जी उठा। आपला प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूतून जिवंत झाला. वही पवित्र आत्मा के सामर्थ्य के द्वारा त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हम भी जी उठेंगे, ये वायदा दिया है। आपण जिवंत होऊ, आपण सजीव होऊ असे परमेश्वरने अभिवचन दिले आहे. इसके लिए परमेश्वर के प्रिय लोगों, आने वाले संकट भरे समय के लिए डरने की जरूरत नहीं है। यास्तव येणाऱ्या संकटाच्या काळासाठी भयभीत होण्याची आवश्यकता नाही. लेकिन पवित्र आत्मा का अभिषेक के द्वारा पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे आओ हम भी 22 वचन के अनुसार या आपण 22व्या वचनाच्या प्रमाणे नगर नगर, डगर डगर, गांव गांव, शहर शहर सुसमाचार का प्रचार करते हुए या आपण जे आहे गावोगावी, खेडोपाडी, नगरामध्ये शुभवर्तमान सांगूया. आओ हम लोग यरूशलेम की ओर चले। या आपण यरूशलेमेकडे वाटचाल करूया. संकट आने दो, संकट येऊ दे, क्लेश आने दो, क्लेश येऊ दे, समस्या आने दो, समस्या येऊ दे, तलवार, जोखिम, नंगाई, भुकाई आने दो, आणि तलवार येऊ दे, आपल्याला भूकमरी येऊ दे. क्योंकि ये सब मेरे को स्वदेश जाने का एक बहाना लेकर आएगा। आणि मला स्वदेशी जाण्यासाठी हे मार्ग घेऊन येईल. और इसके लिए प्रिय लोगों, आत्मा के अभिषेक में सर्वदा परिपूर्ण रहो। यास्तव तुम्ही आत्म्याच्या अभिषेकामध्ये परिपूर्ण व्हा. वही आत्मा का शक्ति हमें साहस दिलाएगा, वही आत्मा का शक्ति हमें हियाब दिलाएगा। आणि तेच आत्म्याचे सामर्थ्य आपल्याला धैर्य देईल. तेच आत्म्याचे सामर्थ्य आपल्याला संयम देईल. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. आइए हम लोग इस वचन के दूसरे भाग में आगे बढ़े। आणि आपण आपल्या वचनाचे दुसऱ्या भागाकडे आपण जाऊया. लूक रचित सुसमाचार लूक शुभवर्तमान उसके 13 अध्याय को पढ़ने के समय में त्याचे 13व्या अध्यायामध्ये वाचून पाहिले असता 23 और 24 वचन की ओर वर्तमान ध्यान देंगे। 23 आणि 24व्या वचनाकडे आपण पाहूया. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. जब यीशु मसीह जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेम की ओर बढ़ते बढ़ते सुसमाचार बोलते बोलते जा रहा था, आणि यरूशलेमेकडे तो शुभवर्तमान सांगत सांगत जात होता, तो एक जवान व्यक्ति ने, तो एक व्यक्ति यीशु के पास आया और एक अजीबोगरीब सवाल उससे पूछा। आणि एक तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि एक विचित्र प्रश्न तो विचारू लागला. मुझे नहीं मालूम कि क्यों पूछा, आणि मलाही माहिती आहे तो का विचारिला. क्या सुना, क्या समझा, क्या जाना, मैं नहीं जानता। आणि काय तो समजला आहे, काय त्याला कळाले आहे हे मला ठाऊक नाही. लेकिन उसके अंदर जो सवाल उठा वो हमारे लिए चिंता का विषय है। परंतु त्याच्यामध्ये जे विचित्र प्रश्न उठले आहे ते आपल्यासाठी एक चिंतेचे कारण आहे. और उसने सवाल इस प्रकार पूछा, आणि या प्रकारे तो प्रश्न विचारला, तो क्या सब लोग उद्धार नहीं पाएंगे? तर काय सर्वांची तारण प्राप्ती होणार नाही काय? मैं दोबारा दोहराता हूं, मी पुन्हा एकदा सांगेन. यीशु मसीह सुसमाचार प्रचार करते हुए गांव गांव, नगर नगर बढ़ते जा रहा था। जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमान सांगत गावोगावी, खेडोगावी जे आहे तो शुभवर्तमान सांगत यरूशलेमकडे जात होता, उसकी वचनों को सुन के, उसकी बातों को सुन के एक सवाल उठता है। आणि त्याचे वचन, त्याचे शिक्षण ऐकून एक प्रश्न उद्भवते, क्या सब उद्धार नहीं पाएंगे? काय सर्वांचे तारण होणार नाही काय? जब मैंने बाइबल को आगे पीछे ऊपर नीचे पलटा करके देखा, जेव्हा मी पवित्र शास्त्र जे आहे उघडून मागे पुढे कडून पाहिले, तो तिमोथी को पौलुस लिखने के समय में लिखता है, आणि तेव्हा तिमोथियास जे आहे प्रेषित पौल असे लिहित आहे. पहला तिमोथी की किताब उसके दूसरा अध्याय, पहिले तिमोथीकरास पत्र याचे दुसरे अध्याय उसके 4 वचन में, त्याचे 4थ्या वचनामध्ये, पहला तिमोथी अध्याय 2 वचन 4, फर्स्ट तिमोथी चैप्टर 2 वर्स 4, पहिले तिमोथीकरास पत्र दुसरे अध्याय याचे 4थे वचन. तो पौलुस वहां पर लिख रहा है, तिमोथी सारे मानव जाति उद्धार पाना यही पिता की मर्जी है. आणि जे आहे त्या ठिकाणी प्रेषित पौल म्हणत आहे, सर्व माणसाचे तारण व्हावे व त्यांचे सत्याचा परिपूर्णाचे ज्ञान प्राप्त व्हावे ही देवाची इच्छा आहे. परमेश्वर की इच्छा क्या है? देवाची इच्छा काय आहे? कोई भी जाति, कोई भी भाषा, कोणतीही जाती, कोणतीही भाषा, कोई भी देश, कोई भी वर्ग के लोग क्यों ना हो, कोणत्याही देशाचे, कोणत्याही कुळाचे लोक असले तरी सब लोग उद्धार पाना चाहिए. सर्वांचे तारण झाले पाहिजे. और इस व्यक्ति के अंदर सवाल है, आणि या व्यक्तीमध्ये, या मनुष्यामध्ये एक प्रश्न आहे, क्या सब उद्धार नहीं पाएंगे? काय सर्वांचे तारण होणार नाही काय? उत्तर में यीशु ने क्या कहा? आणि उत्तर येशूने काय दिले? उत्तर में यीशु ने कहा, आणि उत्तर येशूने असे सांगितले, संकीर्ण या सकेत
द्वार में प्रवेश करने की कोशिश करो। आणि अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा. फिर वो कहता है, आणि पुन्हा तो सांगत आहे, अनेक लोग इस संकेत या संकीर्ण द्वार में प्रवेश करने की कोशिश करेंगे, आणि अनेक लोक जे आहे त्या अरुंद मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतील, लेकिन जा नहीं पाएंगे. परंतु त्यांना जाता येणार नाही. जब इस वचन को हम लोग ध्यान देते हैं जेव्हा आपण हे वचन वाचतो, तो एक बात हमें समझ में आता है एक गोष्ट आपल्याला कळते कि यहाँ पर जो यीशु मसीह का संदेश था, या ठिकाणी जे एक खास झुंड के लोगों के लिए है. या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे ते एक विशेष लोकांसाठी आहे. आओ मैं इसको समझाने की कोशिश करता हूँ. या मी तुम्हाला जे आहे समजण्याचे प्रयत्न करेन. सबसे पहला, सर्वात प्रथम उद्धार दो प्रकार का है करके हम लोग जान लेना चाहिए. आणि तारण दोन प्रकारचे आहे हे आपण समजले पाहिजे. उद्धार दो प्रकार का है. तारण दोन प्रकारचे आहे. एक, प्रथम प्रभु यीशु मसीह के कलवरी क्रूस के मृत्यु के द्वारा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मृत्यूच्या द्वारे. एक, प्रभु यीशु मसीह ने हमारे लिए कलवरी क्रूस में जो दुख उठाया, दर्द उठाया, वेदना उठाया, उसके द्वारा. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जे दुःख जे वेदना तो त्या वधस्तंभावर सहन केलेला आहे, सारे मानव जाति के लिए उसने उद्धार का मार्ग खोल दिया. सर्व मनुष्यांसाठी तारणाचे मार्ग त्याने उघडिले. जो भी कोई यीशु मसीह की ओर देखता है, जे कोणी येशू ख्रिस्ताकडे पाहतात और अपने मुंह से ये स्वीकार करता है आणि आपल्या मुखाने कबूल करतात कि तू मेरे लिए जग संसार में आया, आणि तू माझ्यासाठी या जगामध्ये आलेला आहे, मेरे लिए तू क्रूस पर चढ़ा, माझ्यासाठी तू वधस्तंभावर खेळला गेला, मेरे लिए तू गाड़ा गया, माझ्यासाठी तू पुरला गेलास, मेरे लिए तू जी उठा, माझ्यासाठी तू जिवंत झालास. वो सारे लोग उद्धार पाते हैं. त्या सर्वांचे तारण होते उन सबको उद्धार मिलता है. आणि त्या सर्वांचे तारण होते. क्या उद्धार मिलता है? आणि कोणते तारण मिळते? पाप से उद्धार, पापापासून तारण, श्राप से उद्धार, श्रापापासून तारण, बंधनों से उद्धार, बंधनापासून तारण, अनेक प्रकार के संसार के हर एक प्रकार की बातों से उनको उद्धार मिलता है. आणि जगातील पुष्कळ गोष्टीपासून त्याचे तारण होते. इस उद्धार मिलाय करके कैसे पता चलता है? आणि आपले तारण झाले आहे, आपल्याला ते प्राप्त झाले आहे कसे कळते? हमारे हृदय में असीम शांति आता है. आपल्या हृदयामध्ये एक वेगळी शांती येते. हमारे मन में एक विश्राम दिखाई देता है. आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये विसावा दिसतो. परमेश्वर के नाम की महिमा हो. देवाच्या नावास गौरव असो. हम लोग ही आपके साथ अपनी गलती को स्वीकार कर सकते हैं. आणि आपण हिमतीने आपले पाप पश्चाताप करू शकतो. हम अपने आप को छुपाने की कोशिश नहीं करते, प्रकट करने की कोशिश करते. आणि आपण आपल्या स्वतः जे आहे लपून ठेवू शकत नाही, परंतु आपण प्रकट करू शकतो. मैं क्या था, प्रभु ने मुझे कैसे बदल दिया, वो एक आनंद का साक्षी हम लोग देखते रहते हैं. आणि मी काय होतो, आता देवाने मला कसे बदलले, हे आनंदाची साक्ष आपण ऐकतो. यीशु मसीह को विश्वास करने के द्वारा ये उद्धार हर एक मनुष्य को बिना मूल्य का दिया हुआ है. आणि जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करत आहे त्यांना विनामूल्य प्रभू येशू ख्रिस्ताने तारण दिलेले आहे. प्रिय लोगों, जो भी कोई व्यक्ति कलवरी क्रूस में चढ़ा हुआ प्रभु यीशु मसीह को विश्वास करके अपने जीवन के व्यक्तिगत उद्धारकर्ता के रूप में ग्रहण करेगा, उन सभी को ये शांति, ये मुक्ति वो प्रदान करेगा. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करत आहे, परमेश्वर त्यांच्या हृदयामध्ये शांती समाधान देत आहे. परंतु एक दूसरा उद्धार भी है, आणि दुसरे एक उद्धार तारण देखील आहे. एंड दैट इज नॉट अ फ्री गिफ्ट. आणि ते जे आहे मुक्तपणे नाही. कलवरी क्रूस की यीशु मसीह के मृत्यु के द्वारा हमारे प्राण में मिलने वाला उद्धार, आत्मा में मिलने वाला उद्धार सबके लिए बिना मूल्य सेत में ले लो. आणि वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी तारण दिलेले आहे, ते तारण जे आहे कोणाशी सर्वांसाठी जे आहे ते विनामूल्य उपलब्ध आहे. आपको कुछ करने की जरूरत नहीं. तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. लंबा लंबा यात्रा करने की जरूरत नहीं. आणि लांब लांबचे प्रवास करण्याची आवश्यकता नाही. कठोर तपस्या करने की जरूरत नहीं. आणि जे आहे कठोर तपस्या करण्याची आवश्यकता नाही. कोई दान, कोई दक्षिणा देने की जरूरत नहीं. कोणतेही दान, कोणतेही दक्षिणा देण्याची आवश्यकता नाही. शरीर को वेदना देने की भी जरूरत नहीं. आणि आपल्या शरीराला कष्ट देण्याची आवश्यकता नाही. लंबी पदयात्रा करने की भी जरूरत नहीं. आणि लांब पायदळ चालण्याची आवश्यकता नाही. शरीर को मारने की भी जरूरत नहीं. आपल्या शरीराला मारण्याची आवश्यकता नाही. यीशु को विश्वास करने से मिलेगा, बिना मूल्य मिलेगा, सेतमेत मिलेगा. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेविला असता विनामूल्य तुम्हास उपलब्ध होईल. क्योंकि हमारे यीशु ने सब कुछ वो काम क्रूस में पूरा कर दिया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर ते सर्व काही पुरे केले. लेकिन ये उद्धार पाने के बाद, परंतु हे तारण प्राप्त केल्यानंतर ये जो दूसरा उद्धार है, आणखी एक दुसरे तारण आहे. मसीह में आने के बाद
ख्रिस्तामध्ये ये आल्यानंतर जो दूसरा उद्धार है आणि एक दुसरे तारण आहे, ये बिना मूल्य का नहीं है। हे जे आहे मोफतरित्या नाही, उसके लिए हमें कुछ करना है, त्यासाठी आपल्याला काही करावे लागेल, उसके लिए हम लोग परिश्रम करना है। त्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागेल। इसी के लिए बाइबल क्या कहता है? यासाठी पवित्र शास्त्र काय सांगते? रोमी की पत्री 8 अध्याय 23 वचन की ओर ध्यान दो। रोमकरासपत्र 8 अध्याय याच्या 23व्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या। रोमी की पत्री अध्याय 8 वचन 23। रोमकरासपत्र 8 अध्याय याचे 23वें वचन। रोमन्स चैप्टर 8 वर्स 23 पढ़ेंगे। रोमकरासपत्र 8 अध्याय याचे 23वें वचन वाचूया। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। देवाचा नावास धन्यवाद असो। और केवल वही नहीं, पर हम भी जिनके पास आत्मा का फल है, आप भी अपने में कराते रहते हैं और लेपालेक होने की अर्थात अपनी देह के छुटकारे की बाट जोते हैं। इतकेच केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता त्याच्या ठाई कणत आहोत। यहाँ पर 23 वचन में पौलुस बोल रहा है, या ठिकाणी 23व्या वचनात प्रेषित पौल म्हणत आहे, आत्मा के द्वारा पहला फल होने के लिए जो हम लोगों ने अनुग्रह ये जो वारिस को प्राप्त जो किया है, आणि जे आहे आत्म्याचे प्रथम फळ होण्यासाठी किंवा दत्तकपणाची आपण जी अपेक्षा करीतो, उस देह की छुटकारा के लिए हम लोग ग्रोनिंग करते रहते, कहराते रहते करके लिखा हुआ। आणि आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहण्यासाठी आपण कणत आहोत। पहला उद्धार बिना मूल्य का है प्रिय लोगों। आणि प्रिय लोकांनो, पहिले तारण मुफ्त आहे। प्रभु यीशु ने हमारे लिए सब कुछ पूरा कर दिया है। प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी सर्व काही पुरे केले। केवल उसका विश्वास करने से काफी है। फक्त त्यावर विश्वास ठेवले तर पुरे। यीशु को अपना प्रभु मान लेने से काफी है। येशूला आपला देव असे तुम्ही स्वीकार केले तर पुरे। लेकिन जो दूसरा उद्धार है शरीर में छुटकारा, परंतु आपले जे दुसरे तारण आहे ते देहामध्ये सुटका आहे। ये शरीर का छुटकारा हमको केवल दो ही संदर्भ में मिलेगा। आणि या देहाची या शरीराची सुटका आपल्याला दोन गोष्टीने मिळते। केवल दो ही संदर्भ में हमको शरीर में छुटकारा मिलेगा। फक्त दोन गोष्टीच्या द्वारे आपल्याला शरीराची सुटका मिळते। एक मृत्यू के द्वारा मिलेगा, प्रथम मृत्यूच्या द्वारे मिळते, और दूसरा यीशु के आगमन में उठा लिए जाने के द्वारा मिलेगा। आणि दुसरे देवाच्या आगमनामध्ये उचलल्या गेल्या कारणास्तव मिळते। मृत्यू के समय में भी अगर ये दूसरा उद्धार पाना है, आणि मृत्यूच्या वेळेस देखील जर दुसरे तारण प्राप्त करायचे असेल तर, यीशु के आगमन में अगर उठा लिए जाते हुए दूसरा उद्धार पाना है, आणि देवाच्या आगमनामध्ये उचलले जात असताना दुसरे तारण प्राप्त करायचे असेल तर, बाइबल कहता है ये बिना मूल्य नहीं है। पवित्र शास्त्र सांगत आहे हे जे आहे मोफत नाही। उसके लिए आपको कहराना है, यासाठी तुम्हाला कढावे लागेल। उसके लिए आपके अंदर एक कहराने वाला, ग्रोनिंग करने वाला अनुभव होना है। आणि यास्तव तुम्हामध्ये कणत राहण्याचे स्वभाव दिसून आले पाहिजे। क्या है ये कहराने का अर्थ? आणि हे कणत राहण्याचे अर्थ काय? किस बात को लेकर के मैं कह रहा हूँ? आणि हे गोष्ट घेऊन मी सांगत आहे। परमेश्वर के प्रिय लोगों, हमारे प्रत्येक जीवन की कमी घटी को सुन करके, देवाच्या प्रिय लोकांनो, आपले सर्व जीवनातील कमी उणे आपण ऐकून, हमारे जीवन के प्रत्येक कमी घटी को समझ करके, आपल्या जीवनातील सर्व कमी उणे आपण जाणून, हमारे जीवन कह रहे कमी घटी को देख करके, आपल्या जीवनातील सर्व कमी उणे आपण पाहून, हमारे जीवन की कमी घटी को वचन के अनुसार ग्रहण करते हुए, आपल्या जीवनातील सर्व कमी उणे वचनानुसार आपण पाहून, हमारे अंदर एक कहराने का एक स्वभाव होना चाहिए। आपल्यामध्ये कणत राहण्याचा स्वभाव असला पाहिजे। प्रभु मेरे अंदर ये कमी है, हे प्रभु माझमध्ये हे कमी उणे आहे। प्रभु मेरे अंदर ये दोष है, हे प्रभु माझमध्ये दोष आहे। प्रभु मेरे अंदर ये पवित्रता नहीं है, हे प्रभु माझमध्ये पवित्रता नाही। प्रभु मेरे अंदर ये पूर्णता नहीं है, प्रभु माझमध्ये परिपूर्णता नाही। प्रभु मेरे अंदर ये दिव्य स्वभाव नहीं है, प्रभु माझमध्ये दिव्य स्वभाव नाही। प्रभु मेरे अंदर स्वभाव का परिवर्तन नहीं है। प्रभु माझमध्ये स्वभावाचे परिवर्तन नाही। इस बात को सुन के सोच के हमेशा हम लोग कहराने वाले अनुभव में आना चाहिए। आणि हे सर्व गोष्टी विषयी विचार करून जे आहे आपण कळत राहण्याच्या स्वभावात दिसून आले पाहिजे। प्रभु मुझे बदल दे बोलने वाला स्वभाव हमारे अंदर रहना चाहिए। हे प्रभु मला बदलून टाक असे सांगण्याचे स्वभाव आपल्यामध्ये असले पाहिजे। आपकी गलती आपको बताने के समय में, तुमचे चुका तुम्हास दाखवून दिले असता, आपकी घटी कमी परमेश्वर आपको दिखाने के समय तुमचे में, कमी उणे परमेश्वर तुम्हास दाखवून दिले असता। प्रिय विश्वासी लोग, हम लोग मुंह फुला करके उठ करके नहीं जाना। प्रिय विश्वासणाऱ्यांनो, आपले तोंड फुगले
वेगळे करून आपण उठून जाऊ हम नये. लोग विरोध करके कलीसिया को छोड़ के नहीं जाना. आपण त्याचा विरोध करून मंडळी सोडून जाऊ नये. पास्टर के विरोध में, सेवकों के विरोध में हम लोग उठ करके खड़ा नहीं होना. पास्टरांच्या विरोधामध्ये, सेवकांच्या विरोधामध्ये आपण उठून उभे राहू नये. हमारी कमी घटी को परमेश्वर में बता करके, दिखा करके हमारे अंदर हर एक कहराने वाला स्वभाव को वो उत्पन्न करना चाहता है. आणि आपले सर्व कमी उणे चुका दाखवून आपल्यामध्ये कणत राहण्याचा स्वभाव उत्पन्न करू इच्छितो. दाऊद को परमेश्वर इस प्रकार साक्षी दे रहा है. आणि दाविदाविषयी परमेश्वर असे साक्ष देत आहे. दाऊद मेरे मन के अनुसार एक व्यक्ति है. आणि दावीद माझा मनानुसार, इच्छेनुसार वागणारा व्यक्ती उसके आहे. बारे में विवरण करने से बहुत सारा स्वभाव है प्रिय लोगों. आणि त्याविषयी सविस्तर सांगण्यासाठी खूप पुष्कळ गोष्टी आहेत. दाऊद ने अपने जीवन में एक दिन एक बहुत ही भयंकर गलती किया. आणि दावीद त्याच्या जीवनामध्ये एक दिवस तो मोठी चूक केला. उसके सम्मुख में एक भविष्यवक्ता को परमेश्वर ने भेजा. आणि त्याच्या जीवनामध्ये एक भविष्यवक्त्यास परमेश्वराने पाठविले. नाथान भविष्यवक्ता उसके सम्मुख में आकर के आणि नाथान भविष्यवक्ता संदेष्टा येऊन राजा के सामने बड़े बुद्धिमानी से एक कहानी कहा. आणि राजासमोर मोठ्या चातुर्याने तो एक गोष्ट सांगितला. परमेश्वर के नाम की महिमा हो. देवाच्या नावास गौरव असो. उस कहानी के माध्यम से राजा दाऊद ने किया हुआ गलती उसको उठा करके दिखाया. आणि त्या गोष्टीच्या द्वारे राजा दाविदाने जे काही चूक केलेली होती ती त्याने स्पष्ट करून दिली. तुरंत राजा दाऊद ने क्या किया. आणि लगेच दावीद राजा काय केला. मैं राजा हूँ. मी राजा आहे. तू कौन है. तू कोण आहेस. तू मुझे बोलने के लिए कैसे दम रखता है. आणि तू मला सांगण्यासाठी कसे हिम्मत इसको ठेवतोस. पकड़ करके बंदीगृह में डाल दो. याला धरून तुम्ही बंदीगृहात टाका. इसको यहाँ से ट्रांसफर कर दो. इथून त्याची बदली करा. इसको यहाँ से निकाल दो. इथून याला काढून टाका. ये युद्ध वहाँ पर उसने नहीं किया. असे युद्ध त्या ठिकाणी तो केला नाही. दाऊद ने क्या किया. दावीद काय केला. वो अपनी गलती को समझ के, तो आपली चुका समजून, अपनी घटी कमी को जान के, आपले कमी उणे समजून, परमेश्वर के प्रिय लोगों वो अपने आप को बंद कोठरी में बंद करके, प्रिय देवाच्या लोकांनो तो एका बंद खोलीमध्ये जाऊन टाट ओढ़ करके, उपवास लेकर के कहराने वाले एक अनुभव में आया. आणि गोंताट नेसलेला आहे आणि तो उपासामध्ये कणत राहिलेला आहे. अपने गलती को समझ करके प्रभु के सम्मुख में प्रार्थना कर रहा है. आपले चुका जाणून देवाच्या सम्मुखात तो प्रार्थना करत आहे. प्रार्थना करते हुए वो गीत लिखता है. आणि प्रार्थना करत तो गीत रचत आहे. कौन अपनी भूल चुकों को समझ सकता है. कोण आपले चुका समजू शकतो. हे परमेश्वर तू मुझे दुस्साहस पाप करने के लिए नहीं छोड़ना. हे प्रभू मला पाप करण्यासाठी तू सोडू नको. दुस्साहस पाप, presumption sin, दुस्साहस पाप. आणि दुष्कर्म करण्यासाठी तू मला सोडू नकोस. परमेश्वर के नाम की महिमा हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. दुस्साहस पाप करने का अर्थ आणि दुष्कर्म करण्याचे अर्थ जान पूछ करके मन को कठोर करके करने वाला पाप. आणि आपले मन कठीण करून जे आहे जाणून बुजून करणारे ते पाप आहे. मैं राजा हूँ, मैं ये हूँ या मैं वो हूँ, मैं बड़ा पास्टर हूँ या मैं बड़ा सेवक हूँ, मुझको कोई कुछ नहीं बोलने वाला अनुभव में नहीं आना. आणि मी मोठा राजा आहे, मी मोठा पास्टर आहे, मी मोठा विश्वासी आहे अशा अनुभवात तुम्ही येऊ नये. मुझे दुस्साहस पाप करने के लिए नहीं देना. आणि तुम्ही दुष्कर्म करण्यासाठी जागा देऊ नका. उसने अपने आप को नम्र किया. तो स्वतःच नम्र केला. उसने परमेश्वर के सम्मुख में कहराते रहा. आणि तो देवाच्या सम्मुखामध्ये कणत राहिला. इसी के लिए परमेश्वर ने दाऊद के राज्य छीना नहीं. यास्तव दाविदाचे राज्य परमेश्वराने हिसकावून घेतले परमेश्वर ने नाही. उसको लौटा करके दिया. त्याचे राज्य त्यास पुन्हा दिले. उसको क्षमा करके दिया. त्यास क्षमा केले. परमेश्वर में सुनने वाले प्रिय लोगों, प्रिय देवाच्या लोकांनो जे तुम्ही ऐकत आहात, अगर हम लोगों को दूसरा छुटकारा पाना है, आपल्याला दुसरे सुटका जर प्राप्त करायचे असेल तर मृत्यु के समय में शांति के साथ प्रभु के राज्य में जाना है. मृत्यूच्या वेळेस शांतीने देवाच्या राज्यात जायचे असेल तर कई लोगों को मृत्यु के शैया में देखो, आणि काही लोकांना मृत्यूच्या अवस्थेत पहा. उन लोग तड़पते रहते हैं, ते लोक तडपतात. उन लोग कष्ट उठाते रहते ते लोक हैं, कष्टी होतात. चिड़चिड़ हो जाते ते हैं, चिडचिडतात. गुस्सा करते ते हैं. क्रोधी होतात. जो उनकी सेवा करता है आणि ते सेवा करीतात. उनको भी गाली करते हैं. त्यांना देखील ते शिवीगाळ करतात. कई बार स्त्री को, कई बार बच्चों को उन लोग मारते भी हैं. काही वेळेस त्यांच्या पत्नीला, काही वेळेस त्यांच्या लेकरांना ते मारतात. मृत्यू आता नहीं, मृत्यू येत नाही. कष्ट जाता नहीं, कष्ट जात नाही. मृत्यू आता नहीं, मृत्यू येत नाही. छुटकारा मिलता नहीं. सुटका मिळत नाही. परमेश्वर के प्रिय लोगों, ऐसी अवस्था में हमारा मृत्यू नहीं होना. प्रिय देवाच्या लोकांनो आपले मृत्यू असे होऊ नये. परमेश्वर के नाम की महिमा होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. कई लोग इस संसार से कूच करना देखो, आणि काही लोक जे आहे या जगातून कूच करताना पहा. शांति के साथ किसी को कष्ट दिए
किए बगैर चले जाते हैं। आणि ते शांतीने कोणाशी काही त्रास न देता ते जातात. परमेश्वर के नाम की महिमा होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो. हमको शरीर में छुटकारा चाहिए, आपल्या शरीरामध्ये आपल्याला सुटका गरजेची वो आहे. मृत्यू के द्वारा हो, मृत्यूच्या द्वारे असू या दे यीशु के आगमन के द्वारा हो। किंवा देवाच्या आगमनामध्ये असू दे. शांति से कूच करना है तो, शांतीने आपली रवानगी व्हायची असेल तर, शांति से संसार को छोड़ करके जाना है तो, आणि शांतीने आपली रवानगी व्हायची असेल तर हमारे अंदर एक कहराने वाला स्वभाव होना चाहिए। आपल्यामध्ये कणर राहण्याचा स्वभाव असला पाहिजे. अपनी अपनी कमी घटी के लिए कहराते रहना चाहिए। आपल्या कमी उण्यासाठी आपण कणत असले पाहिजे. अपनी गलती को समझ करके प्रभु के सम्मुख में रोते रहना चाहिए। आपले चुका जाणून आपण देवाच्या सम्मुखामध्ये रडले पाहिजे. अगर आप विरोध करोगे, जर तुम्ही विरोध कराल, अगर आप विरोध में उठोगे, जर तुम्ही विरोधात उठाल, परमेश्वर आपको बदल नहीं सकता। परमेश्वर तुम्हास बदलू शकत नाही. परमेश्वर के नाम की महिमा हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. दूसरा मुक्ति, दूसरा छुटकारा फ्री गिफ्ट नहीं है, आणि दुसरी सुटका जी आहे ते मोफत नाही. परमेश्वर के नाम की महिमा हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. दूसरा पत्रस पहला अध्याय 5 वचन को पढ़ने के समय में, दुसरे पेत्राचे पत्र दुसऱ्या अध्यायाचे 5 वचनात वाचून पाहिले असता, 2 Peter chapter 1 verse 5. दुसरे पेत्राचे पत्र पहिले अध्याय याचे 5वे वचन. 2 Peter chapter 1 and verse 5 को पढ़ने के समय में, दुसरे पेत्राचे पत्र पहिले अध्याय याचे 5वे वचन वाचून पाहिले असता, वहां पर दूसरा छुटकारा के बारे में लिखा हुआ है। त्या ठिकाणी जे आहे दुसऱ्या सुटकेविषयी लिहिण्यात आले आहे. अंतिम दिनों में मिलने वाला सैल्वेशन, नहीं तो अंतिम दिनों में मिलने वाला उद्धार के बारे में लिखा है। आणि शेवटच्या दिवशी जे तारण आपल्यास मिळणार आहे त्याविषयी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे. प्रिय लोगों, हम सबको उस अंतिम दिनों में मिलने वाला सैल्वेशन चाहिए। आणि आपल्याला त्या शेवटच्या दिवशी मिळणारे तारण हवे. परमेश्वर के प्रिय लोगों, उस सैल्वेशन को प्राप्त करने के लिए आणि प्रिय लोकांनो, ते तारण प्राप्त करण्यासाठी फिलिप की किताब दूसरा अध्याय का 12 वचन क्या बोल रहा है? फिलिपिकरास पत्र दुसरे अध्याय याचे 12वे वचन काय सांगत आहे? फिलिप की पत्री अध्याय 2 वचन 12 में क्या लिखा है? फिलिपिकरास पत्र दुसरे अध्याय याच्या 12व्या वचनात काय सांगण्यात आलेले आहे? ये सेकंड सैल्वेशन को प्राप्त करने के लिए तुम लोग उस उद्धार के लिए परिश्रम करो करके लिखा हुआ है। आणि हे दुसरे तारण साधून घेण्यासाठी तुम्ही जे आहे भीत कापत जे आहे तुम्ही परिश्रम करा. तुम लोग को उद्धार के लिए परिश्रम करना करके लास्ट लाइन में लिखा हुआ है। आणि तुम्हास तारण साधून घ्यायचे असेल तर तुम्हास परिश्रम करावे लागेल. इसका मीनिंग क्या है? याचे अर्थ काय? वर्कआउट योर सैल्वेशन, अपने उद्धार के लिए परिश्रम करो कहने का अर्थ क्या है? आपल्या तारणासाठी तुम्ही परिश्रम करा याचे अर्थ काय? परमेश्वर के प्रिय लोगों, ये फ्री सैल्वेशन नहीं है। आणि प्रिय लोकांनो, हे मुक्त असे तारण नाही. हम लोग हाथ पे हाथ धर के बैठे रहेंगे, आपले हात जोडून आपण जर बसलो तर प्रभु 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 करके बोलते रहेंगे, आपण प्रभू 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 असे आपण म्हणत राहिलो तर किसी सेवक के पास जाकर के हाथ छुवा करके प्रार्थना करवा लेंगे आणि कोणत्या सेवकाकडे जाऊन त्यांच्या हाताने स्पर्श करून प्रार्थना करून घेतली असता और प्रभु हमको स्वर्ग ले जाएगा, ऐसा कुछ होने वाला नहीं है। आणि प्रभू आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल असे काही होणार नाही. परमेश्वर के नाम की महिमा हो। देवाच्या नावास गौरव असो. अगर परमेश्वर के राज्य में जाना है, हाथ पर हाथ धर करके चुपचाप बैठने से नहीं होगा। आणि जर आपल्याला देवाच्या राज्यात जायचे असेल तर आपण हातावर हात ठेवून बसले तर काही होणार नाही. पहला उद्धार वैसे मिला, सेत में मिला, आणि पहिले उद्धार जे आहे तारण जे आहे ते मोफत मिळाले. लेकिन परमेश्वर के राज्य में जाने के लिए परंतु देवाच्या राज्यात जाण्यासाठी आपको मुझको परिश्रम करना है। तुम्हास व मला परिश्रम करावे लागेल. वो क्या परिश्रम करना है? आणि ते परिश्रम काय आहे? अपने जीवन को बदलने के लिए, परमेश्वर के वचन के अनुसार ढालने के लिए परिश्रम करना है। आणि आपले जीवन बदलून टाकण्यासाठी, वचनाप्रमाणे बदलून जाण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये टाकावे लागेल. तो इतना घंटे तक हम लोग संदेश सुनाते हैं, आणि इतक्या तासापर्यंत, इतक्या वेळेपर्यंत आम्ही शुभवर्तमान क्यों सांगतो? इतना खर्च करके सम्मेलन रखते हैं? का इतके पैसे खर्च करून संमेलन ठेवतात? क्यों ऊंचे आवाज में हम लोग चिल्ला चिल्ला करके बोलते हैं? का आम्ही उंच उंच आवाजाने मोठ्याने अरुळी मारून आम्ही संदेश देतो? ताकि परमेश्वर के वचन की समझ हम लोग प्राप्त करते हुए यास्तव की तुम्ही देवाचे वचन तुम्ही समजून घ्यावे. किस रीति से हम अपने आप को बदलना है, कसे आपण स्वतःच बदलायचे आहे, किस प्रकार परिवर्तन लाना है, कसे परिवर्तन आपल्यामध्ये यायचे आहे, कौन से क्षेत्र में बदलना है, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये भागामध्ये बदलायचे उस आहे. विषय को समझाने के लिए, बताने के लिए एक ही विषय को अलग अलग पास्टर आकर के, अलग अलग सेवक आकर के अलग अलग रीति से व्याख्यान करते रहते हैं. आणि हे सर्व गोष्टी संबोधण्यासाठी जे आहे वेगवेगळे सेवक येऊन, वेगवेगळे पास्टर येऊन तुम्हाला सांगतात. परमेश्वर के नाम की महिमा होवे. देवाच्या नावास गौरव असो. आज भी सुबह के वक्त में मैं दोबारा दोहराते हुए यही कहूंगा, आणि आज सकाळी देखील पुन्हा एकदा मी तुम्हाला संबोधित आहे. शरीर के छुटकारा के लिए, आणि शरीराच्या सुटकेसाठी, अर्थात शांति से मृत्यु पाने के लिए, आणि शांती
शांतीने तुमची मृत्यू होण्यासाठी या फिर प्रभु यीशु मसीह के आगमन में शांति से उठा लिए जाने के लिए किंवा देवाच्या आगमनामध्ये शांतीने उचलले जाण्यासाठी दिनों रात परिश्रम करो, अंदर कहराने वाला अनुभव लेकर के आओ। आणि दिवस आणि रात्र तुम्ही परिश्रम करा, तुम्ही कणत राहा। परमेश्वर के प्रिय लोगों, भजन लिखने वाले ने भजन में क्या लिखा? आणि प्रिय देवाच्या लोकांनो स्तोत्र लिहिणारा काय लिहित आहे? धन्य वो व्यक्ति जो दिनों रात परमेश्वर के वचन को ध्यान करता है। आणि धन्य तो व्यक्ती आहे जो दिवस आणि रात्र त्याचे वचन वाचतो, मनन करतो। दिन रात परमेश्वर के वचन को ध्यान करने वाला व्यक्ति धन्य है। आणि दिवस रात्र त्याच्या वचनाचे मनन करणारा व्यक्ती धन्य आहे। क्या है इसका अर्थ? याचे अर्थ काय? क्योंकि जो व्यक्ति दिन रात परमेश्वर के वचन को ध्यान करेगा आणि दिवस आणि रात्र जो व्यक्ती देवाचे वचनाविषयी मनन करेल वो व्यक्ति यीशु के समान बदल जाएगा। तो व्यक्ती येशू समान बदलून जाईल। तो ये ध्यान करने का अर्थ क्या है? आणि हे मनन करण्याचे अर्थ काय? परमेश्वर के वचन को सुनने के बाद, देवाचे वचन ऐकल्यानंतर, परमेश्वर के वचन को पढ़ने के बाद, देवाचे वचन वाचल्यानंतर, परमेश्वर के वचन को समझने के बाद, देवाचे वचन समजल्यानंतर उस वचन में मेरे अंदर क्या परिवर्तन आना है करके ध्यान करते रहना है। आणि त्या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनात कोणते परिवर्तन, कोणते बदल घडले पाहिजे याविषयी आपण विचार केला पाहिजे। आज इस संदेश को सुनने के द्वारा मेरे अंदर एक परिवर्तन चाहिए। आणि आज मी जो संदेश ऐकत आहे त्याच्याद्वारे माझ्या जीवनात एक परिवर्तन, एक बदल पाहिजे। ये स्वभाव नहीं है, ये स्वभाव मेरे अंदर आना है। आणि हे स्वभाव माझ्यात नाही, हे स्वभाव माझ्यामध्ये आले पाहिजे। उस विषय को ध्यान करते 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 कहराने वाले का अनुभव हमारे अंदर होना चाहिए। आणि त्याविषयी विचार करीत 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 कल्पना करीत आपल्यामध्ये करण्याचा स्वभाव आला पाहिजे। तो एक दिन आप देखोगे उस कहराने के कारण आपके अंदर एक परिवर्तन आएगा। आणि एक दिवस तुम्ही पाहाल त्या करण्याच्या स्वभावाच्या द्वारे तुमच्या जीवनात बदल घडेल। परमेश्वर इंसान को बदल देता है। परमेश्वर मनुष्यास बदलून यहाँ टाकतो। पर कई लोगों की गवाही है। या ठिकाणी अनेक लोकांचे साक्ष आहे। पहले उन लोग सिंह के समान थे, आणि प्रथम ते सिंहाप्रमाणे होते, बाघ के समान थे, वाघप्रमाणे ते होते, रीछ के समान थे, आणि ते रानबैलाप्रमाणे होते, हर किसी को फाड़ खाते थे, आणि ते प्रत्येकांना फाडून टाकत होते। अभी एक मेमना के समान बदल गए। परंतु आता पहा ते एका कोकऱ्याप्रमाणे बदलले आहे। अभी चुपचाप गाली सुनने वाला होकर के बदल गया। आणि आता शांतपणे ते शिवीगाळ ऐकतात। परमेश्वर के नाम की महिमा हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। पौलुस कहता है, प्रेषित पौल म्हणत आहे, मैं एक हत्यारा था, आणि मी हत्या करणारा मैं होतो, पापियों के मध्य में प्रधान था, मी पापी लोकांच्या मध्ये प्रधान होतो, ओ मैं कलीसिया का सताने वाला था, आणि मी मंडळीचा छळ करणारा होतो। लेकिन देखो यीशु ने उसके जीवन को बदल डाला। परंतु पहा प्रभू येशूने त्याचे जीवन बदलले। अभी वो सताने वाला नहीं, सताव पाने वाला बन गया। परंतु आता पहा तो छळ करणारा नव्हे, परंतु छळ सहन करणारा झाला। वो मारने वाला नहीं, मार खाने वाला बन गया। आता पहा तो मारणारा नव्हे, तो मार खाणारा झालेला आहे। वही है जो परमेश्वर को दिन रात ध्यान करता रहता है। आणि तोच जे आहे दिवस रात्र देवाच्या वचनाचे मनन करीतो। क्या पौलुस ने कभी ध्यान किया काय प्रेषित पौल कधी वचनाचे मनन केलेलं आहे कि उसके काय? जीवन में ये परिवर्तन आ जाए? आणि त्याचे जीवन परिवर्तित झाले। आप परमेश्वर के प्रिय लोगों, हो प्रिय देवाच्या लोकांनो, दूसरा कोरिन्थी 12 अध्याय पढ़ करके देखो। दुसरे कोरिन्थीस पत्र 12 अध्याय वाचून पहा। दूसरे कोरिन्थी 12 अध्याय पढ़ करके देखो, प्रेरित पौलुस का कहराना आप वहां पर सुन सकते हो। दुसरे कोरिन्थीस पत्र 12 अध्याय तुम्ही वाचून पहा। प्रेषित पौलाचे कहणे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। प्रेरित पौलुस कहलाते हुए दूसरे कोरिन्थी की 12 अध्याय में क्या बोल रहा है? आणि प्रेषित पौल जे आहे कणत 12व्या अध्यायामध्ये काय सांगत आहे? मैंने परमेश्वर के सम्मुख में 3 बार प्रार्थना किया। आणि मी देवाच्या सम्मुखामध्ये 3 वेळेस प्रार्थना केलं। 7 वचन में लिखा हुआ है, 2 Corinthians chapter 12 verse 7। दुसरे कोरिन्थीस पत्र 12 अध्याय याचे 7वें वचन। मैंने परमेश्वर के सम्मुख में 3 बार प्रार्थना किया। आणि मी देवाच्या सम्मुखामध्ये 3 वेळेस प्रार्थना केले। मेरे शरीर में एक कांटा है, माझ्या शरीरामध्ये एक काटा ये आहे, कांटा मुझे चुभा रहा है, आणि ते काटा मला टोचते, ठोसे मारते। ये कांटा मुझे बोल रहा है कि तू पापी है, आणि हे काटा मला सांगत आहे तू पापी ये आहे। कांटा बोल रहा है कि मैं दुर्बल हूँ, आणि हे काटा सांगत आहे तू अशक्त आहे। ये कांटा बोल रहा है कि मुझसे नहीं होगा, आणि काटा म्हणत आहे माझ्याकडून हे शक्य नाही। प्रभु ये कांटा मुझसे दूर कर, हे प्रभू हे काटा माझमधून दूर कर। ये शरीर में दिखाई देने वाला कांटा मुझसे निकाल दे। माझ्या शरीरामध्ये दिसून येणारे काटे तू काढून टाक। उस शरीर में रह करके उस कांटे के लिए पौलुस कहरा रहा है। आणि त्या शरीरामध्ये राहून त्या काटेसाठी तो कणत आहे। अभी उसे कांटा के विषय में विश्लेषण करने के लिए मेरे पास समय नहीं है। आणि त्या काट्याविषयी स्पष्टीकरण करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही। परमेश्वर के बहुत नाम की महिमा होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। पौलुस उसके शरीर में रहने वाले कांटे के लिए, उसके उस कमी के लिए, घटी
के लिए कहराते हुए दिखाई दिया। आणि प्रेषित पौल जे आहे त्या काट्याकरिता, त्याच्या त्या कमी उण्याकरिता जे आहे तो कणत आहे. उस समय में परमेश्वर उसको कहा, त्यावेळेस परमेश्वराने त्या सांगितले, हे मेरे दास पौलुस, हे माझा दास, माझा पौलुस, मैं तेरा कांटा नहीं निकालूंगा. मी तुझे काटे काढणार नाही. ये कांटा निकलना है तो तुझे शरीर को छोड़ना पड़ेगा. आणि जर काटे काढायचे म्हणले तर तुला शरीर सोडावे लागेल. अगर तेरे ये कांटा निकालना है तो तुझे आगमन में उठा लिए जाना पड़ेगा. आणि हे काटा काढले तर तुला देवाच्या आगमनामध्ये उचलले जावे लागेल. इस शरीर में रहने के दिनों तक तेरे शरीर में कांटा रहेगा. आणि जोपर्यंत या शरीरात तू आहे तोपर्यंत हे काटे तुझ्या जीवनात शरीरात असेल. लेकिन वो कांटा तुझे दुर्बल नहीं बनाने के लिए, परंतु ते काटा तुला दुर्बल करणार नाही. वो कांटा तुझे पाप में नहीं गिराने के लिए, परंतु ते काटे तुला पापामध्ये पाडू नये ये यास्तव. कांटा तुझे पीछे नहीं हटाने के लिए, हे काटा तुला मागे ओढू नये यासाठी. मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है. माझी कृपा तुला पुरे. मेरा अनुग्रह के द्वारा माझ्या कृपेच्या द्वारे तेरे शरीर में दिखाई देने वाले कांटे के ऊपर तू जय पाएगा. आणि तुझ्या शरीरामध्ये दिसणाऱ्या काट्यावरती तू जय प्राप्त करशील. इसी के लिए पौलुस क्या बोल रहा है, यास्तव प्रेषित पौल काय म्हणत आहे, जब जब मैं दुर्बल होता हूँ, जेव्हा जेव्हा मी अशक्त होतो तब तब मैं बलवान होता हूँ. तेव्हा तेव्हा मी शक्तिमान आहे. और ये बल मेरे शारीरिक बल नहीं, हे माझे बळ जे आहे शारीरिक बळ नव्हे, वो आत्मा के द्वारा मिलने वाला, फजल से मिलने वाला, अनुग्रह से मिलने वाला बल है. आणि हे जे बळ मला प्राप्त होत आहे ते देवाच्या कृपेच्या द्वारे प्राप्त होणारे बळ आहे. इसी के लिए दिन रात परमेश्वर के वचन को पढ़ के, यास्तव दिवस रात्र देवाचे वचन मनन करून बहुतायत के प्रकाशन के द्वारा, आणि प्रकटीकरणाच्या विपुलतेने, दैट मीन्स परमेश्वर के वचन को ध्यान करके जब पौलुस का प्रकाशन बढ़ने लगा, जेव्हा देवाचे वचन वाढून प्रकटीकरणामुळे त्याचे ज्ञान वाढू लागले, उसको एहसास होने लगा, अयो मैं एक पापी व्यक्ति हूँ. आणि त्याला असे भास झाले की मी एक पापी व्यक्ती आहे. रोमी की पत्री 7 अध्याय लिखा उसने. आणि रोमकरास पत्र 7 अध्याय तो लिहिलेला आहे. प्रिय लोगों, शास्त्रज्ञ लोगों का कहना है, आणि प्रिय लोकांनो, शास्त्रीय लोकांचे असे म्हणणे आहे, बाइबल के पंडितों का कहना है, आणि बायबलचे जे पंडित आहेत ते असे म्हणतात, रोमी की पत्री 7 अध्याय प्रेरित पौलुस सेवा के 21वें साल में लिखा है. आणि प्रेषित पौल 7वें अध्याय त्यांच्या सेवेच्या 21व्या वर्षी त्यांनी लिहिलेले आहे. प्रभु में सेवा आने के बाद, आणि सेवेमध्ये आल्यानंतर, प्रभु का सेवा करते हुए देवाची सेवा करिता 21 साल बीतने के बाद, 21 वर्ष झाल्यानंतर परमेश्वर की प्रिय लोगों, पौलुस 7वां अध्याय लिख रहा है करके बोलते हैं. आणि प्रेषित पौल जे आहे 7वें अध्याय लिहित आहे असे ते सांगतात. उस 7 अध्याय के 24 में क्या बोल रहा है, आणि 7व्या अध्यायाच्या 24व्या वचनात काय ओ सांगतात, मैं अभागा मनुष्य, आणि पहा मी एक पामर व्यक्ती आहे, मैं एक दुर्बल मनुष्य, आणि पहा मी दुर्बल व्यक्ती मुझे आहे, मृत्यु से कौन छुड़ाएगा. आणि कोण मला मृत्यूपासून सोडवेल. ये उसके शरीर में रहने वाले कांटा के कारण करने वाला कहराने का आवाज, आणि त्याच्या शरीरामध्ये असलेल्या काट्यास्तव तो या प्रकारे कणत आहे, क्योंकि उसे परमेश्वर के वचन की प्रकाशन की बहुतायत से पता हुआ, कारण त्याच्या वचनाच्या प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे त्याला असे लाभले, मुझे यीशु के समान बदलना है. मला येशू समान बदलून जायचे आहे. लेकिन मेरे जीवन को देखने से, परंतु माझ्या जीवनाकडे पाहिले असता मेरे अंदर यीशु का स्वभाव नहीं है. माझमध्ये येशूचे स्वभाव नाही. इसके लिए वो कह रहा है, यासाठी तो कणत आहे, कौन मुझे छुड़ाएगा, कोण मला सोडवेल, कौन मुझे बचाएगा, कोण मला वाचवेल, कौन मेरे अंदर से कांटा निकालेगा. कोण मजमधून एक काटे बाहेर काढील. उस समय में एक आवाज उसे सुनाई दिया, आणि त्या वेळेमध्ये एक शब्द त्याला ऐकू आले, मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है. माझी कृपा तुला पुरे आहे. मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है. माझी कृपा तुला पुरे आहे. मेरे सुनने वाले प्रिय भाई और बहनों, माझी गोष्ट ऐकणाऱ्या प्रिय बंधूंनो बहिणींनो, अगर आपके शरीर में इस प्रकार कोई दुर्बलता है, तुमच्या जीवनामध्ये या प्रकारच्या शरीरामध्ये दुर्बलता असेल आपके तर, जीवन में कोई गिरावट है, तुमच्या जीवनामध्ये काही खाली पडलेली अवस्था असेल आपके तर, आत्मिक जीवन में कोई पतन है, तुमच्या आत्मिक अवस्थेमध्ये पतन असेल आपके तर, आत्मिक जीवन में कोई पराजय है, आध्यात्मिक जीवनामध्ये पराजय असेल तर, भविष्य के प्रिय लोगों में आज इस सुबह के वक्त में यीशु मसीह में यही सलाह देना चाहता हूँ. आणि प्रिय लोकांनो, मी येशू ख्रिस्तामध्ये हे मार्गदर्शन एक सल्ला देऊ इच्छितो. तू अकेला ऐसा नहीं है, तू एकटा असा नाही, तू अकेला मात्र वैसा नहीं है. तू एकटा असा नाही. इस संसार में शरीर में रहने वाले प्रत्येक मनुष्य की अवस्था ऐसा ही आणि है. या जगामध्ये या नभोमंडळामध्ये जितके लोक आहे प्रत्येकांची अवस्था अशी आहे. मनुष्य के जीवन में गिरना, पाप करना, पाप में फंसना स्वाभाविक है. आणि मनुष्य खाली पडणे, पापामध्ये पातकामध्ये फसून जाणे हे स्वाभाविक आहे. इसके लिए उसी में रहने के लिए हम नहीं कह रहे, परंतु त्यामध्ये राहा असे आम्ही तुम्हाला बोध करत नाही. लेकिन हम ये कह रहे कि तो अपने आप को दोष न लगा. परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही स्वतःच दोष लावू लेकिन नका. हम ये कह रहे हैं कि उसके ऊपर जय पाने के लिए
परंतु आम्ही हे बोध करीतो तुम्ही त्यावर जय प्राप्त करा कलवरी क्रूस की ओर तू देख, आणि त्यावर जय प्राप्त करण्यासाठी वधस्तंभाकडे तुम्ही पहा. उसके ऊपर जय पाने के लिए त्यावर जय प्राप्त करण्यासाठी अनुग्रह को तू मांग, कृपा तू मागून घे. उसके ऊपर जय पाने के लिए त्यावर जय प्राप्त करण्यासाठी पवित्र आत्मा का अभिषेक को तू पाले, पवित्र आत्म्याचा अभिषेक तू प्राप्त कर. क्योंकि ये पवित्र आत्मा का अभिषेक ही कारण पवित्र आत्म्याचा अभिषेक अनुग्रह की बहुतायत से हमारे अंदर आता है. आणि कृपेच्या विपुलतेने आपल्यामध्ये येते. और जब ये अभिषेक और अनुग्रह हमारे अंदर आएगा, जेव्हा अभिषेक आणि कृपा आपल्यामध्ये येईल, तो जोएल भविष्यवक्ता के द्वारा लिखा हुआ भविष्यवाणी पूरा हो जाएगा. योएल भविष्यद्वक्त्याच्याद्वारे लिहिण्यात आलेली भविष्यवाणी पूर्ण होईल. जोएल की भविष्यवाणी क्या कहता है? आणि योएल भविष्यद्वक्ता काय भविष्यवाणी लिहित आहे? जोएल की किताब 3 अध्याय 10 वचन को पढ़ करके देखो. योएलचे पुस्तक 3 अध्याय 10 वचन वाचून पहा. जोएल की किताब 3 अध्याय 10 वचन पढ़ करके देखो. योएलचे पुस्तक 3 अध्याय 10 वचन वाचून पहा. जब पवित्र आत्मा तुम पाओगे, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त कराल, उस समय में एक नया बल तुम्हारे अंदर आएगा. तेव्हा पहा नवीन बल तुम्ही प्राप्त कराल. और उस बल के द्वारा आणि त्या बळाच्या द्वारे दुर्बल भी कहेंगे कि मैं बलवान हूँ, आणि अशक्तही म्हणेल मी बलवान आहे. दुर्बल भी कहेगा कि मैं बलवान हूँ. अशक्तही म्हणू लागेल मी वीर आहे. हमेशा के नाम की महिमा होवे. देवाच्या नावास धन्यवाद वो लोग असो. अपने हल को गला करके आणि ते आपले कोयते भाले जे आहे ते भाले बनवून, हमेशा के प्रिय लोगों उन लोगों को तलवार और भाले बनाएंगे. आणि ते कोयते आणि भाले बनवतील. दुर्बल लोग भी बलवान बन जाएंगे. आणि अशक्तही जे आहे वीर बलवान बनतील. वही पौलुस जो कहता है कि मैं कहराता रहता हूँ, आणि तेच प्रेषित पौल म्हणत आहे मी कणत आहे. वो कहलाने वाला पौलुस जो कहता है कि मैं पापियों के मध्य में प्रधान हूँ, आणि तो म्हणत आहे मी पापी लोकांमध्ये प्रधान आहे. जो ये कहता है कि मुझे कौन छुड़ाएगा, आणि तो म्हणत आहे कोण मला सोडवील. परमेश्वर के प्रिय लोगों वही पौलुस अभी क्या बोल रहा है. आणि आता तोच प्रेषित पौल काय म्हणत आहे? मैं जानता हूँ कि मैंने किसको विश्वास किया है, आणि मला ठाऊक आहे मी कोणावर विश्वास ठेविला आहे. उसके ऊपर मैंने विश्वास किया, मैं पीछे नहीं हटूंगा. आणि ज्यावर मी विश्वास ठेविला मी मागे फिरणार नाही. वो जो जिसके ऊपर मैंने विश्वास किया है वो मुझे पीछे गिरने नहीं देगा. आणि ज्यावर मी विश्वास ठेविला आहे तो मला मागे फिरण्यास सोडणार मेरे नाही. सुनने वाले प्रिय भाई और बहनों, माझी गोष्ट ऐकणारे प्रिय बंधूंनो बहिणींनो, तेरी दुर्बलता को ना देखते हुए, तुमचे दुर्बलता अशक्तपणा तेरी पाहू नका. कमजोरी को ना देखते हुए, तुमचे कमकुवत तुम्ही पाहू तेरी नका. गिरावट, तेरे पराजय को ना देखते हुए, तुमचे खाली पडलेली अवस्था पराजय न पाहता, अंतिम उद्धार के लिए वर्कआउट करना है तो आणि शेवटच्या धरणासाठी परिश्रम करायचे असेल तर यीशु की ओर देख करके आत्मा के अभिषेक में परिपूर्ण होते हुए अनुग्रह अनुग्रह करके चिल्ला. येशूकडे पाहून पवित्र आत्म्याच्या विपुलतेने कृपा कृपा म्हणत रहा. यीशु को विश्वास करके अपनी दौड़ में आगे बढ़. येशूवर विश्वास ठेवून तुमची धाव तुम्ही धावा. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास गौरव असो. वही पौलुस अभी क्या बोल रहा है? तोच पौलुस काय म्हणत आहे? मेरे शक्तिदाता यीशु के द्वारा मैं सब कुछ कर सकता हूँ. माझा सामर्थ्य देवाच्या द्वारे मी सर्व काही करू शकतो. मैं सब कुछ कर सकता हूँ. मी सर्व काही करू शकतो. जो पहले इस मृत्यू के देश से छुटकारा के लिए चिल्ला रहा था, आणि आधी मृत्यूसाठी जेव्हा तो कणत होता, जो इससे कांटे को अपने शरीर से निकालने के लिए प्रार्थना कर रहा था, जेव्हा तो आधी हे काटे काढून टाकण्यासाठी तो प्रार्थना करीत जो होता, अन्य प्रेरितों के साथ अपने आप को तुलना करते हुए अपने आप को हीन मान रहा था, आणि इतर प्रेषितांसोबत स्वतःची तुलना करून स्वतःच तो लीन असे मानत होता, अपने आप को छोटा तुच्छ मानता था, आणि स्वतःच तो एक लहान पामार मानत होता. अभी क्या बोल रहा है? आता तो काय म्हणत आहे? वो जो भी कुछ मैं हूँ वो परमेश्वर के अनुग्रह के द्वारा हूँ. आणि जे काही माझमध्ये आहे ते सर्व देवाच्या कृपेच्या द्वारे आहे. क्योंकि जो अनुग्रह मेरे लिए परमेश्वर ने दिया है, कारण जी कृपा परमेश्वराने माझ्यासाठी दिलेली आहे, मैंने उसको व्यर्थ नहीं किया. आणि त्या कृपेस मी व्यर्थ केले नाही. मैंने सबसे ज्यादा परिश्रम किया. आणि सर्वाहून अधिक मी परिश्रम केले. आज इस सुबह के वक्त में आपको भी मैं यही कहता हूँ. आज सकाळच्या वेळेस देखील मी तुम्हाला हे सांगत आहे. मैं अपने आप को भी यही समझाता हूँ. आणि मी स्वतःच देखील हेच सांगतो. उस अंतिम मुक्ति को पाने के लिए, आणि त्या शेवटचे तारण प्राप्त करून मेरे घेण्यासाठी, कमी घटी के लिए मैं कहराते रहना. माझ्या कमी उण्यासाठी मी कणत असलो पाहिजे. आप भी कहराते रहना. तुम्ही देखील कणत असले पाहिजे. अनुग्रह अनुग्रह मांग के कृपा कृपा मागून उस अनुग्रह में परिश्रम करना. त्या कृपेमध्ये परिश्रम करावे. तब हम कहेंगे तेव्हा आपण सांगू ये मेरे बल से नहीं हुआ, हे माझ्या बळाने झाले ये नाही, मेरे शक्ति से नहीं हुआ, हे माझ्या सामर्थ्याने झाले नाही, मुझे शक्ति देने वाले प्रभु के द्वारा सब कुछ हुआ. मला सामर्थ्य
देणाऱ्या येशूच्या द्वारे सर्व काही झाले. ये अनुग्रह अनुग्रह करके बोलने वाले, अनुग्रह अनुग्रह कह करके आगे बढ़ने वाले, अनुग्रह अनुग्रह कर करके परमेश्वर के ऊपर विश्वास करने वाले एक दिन उसके राज्य में दिखाई देंगे. आणि कृपा कृपा म्हणून पुढे वाटचाल करणारे, कृपा कृपा म्हणून येशूकडे पाहणारे एक दिवस देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. इसी के लिए परमेश्वर हमको बुलाया है. यास्तव परमेश्वर आपले पाचारण केलेलं आहे. परमेश्वर के प्रिय लोगों, हमें हमारे उद्धार के लिए वर्कआउट करना है. आणि प्रिय लोकांनो, आपल्या तारणासाठी आपल्याला परिश्रम करायचे आहे. ये वर्कआउट कैसे करना है करके बोलने के लिए एक बड़ा सूची में लेकर के आया था. आणि हे परिश्रम कसे करावे या संदर्भामध्ये मी मोठी यादी घेऊन आलेलो लेकिन होतो, समय मुझे अनुभूति नहीं दे रहा. परंतु वेळ मला अनुमती देत नाही. इसके लिए मैं उस विषय को भी बोलने के लिए नहीं जा रहा. आणि ते विषय देखील मी सांगत नाही. मैं इन्हीं शब्दों के साथ मेरे संदेश को मैं समाप्त करने जा रहा. आणि याच वचनासहित मी माझे संदेश समाप्त करीतो. लेकिन परमेश्वर में मेरे सुनने वाले प्रिय लोगों, परंतु माझी गोष्ट ऐकणारे प्रिय लोकांनो, हमें इस पृथ्वी पर और नहीं रहना. या पृथ्वीवर आणखी आपल्याला राहायचे नाही. हर साल का गीत यही कहता है. आणि दरवर्षीचे गीत हेच म्हणते. प्रत्येक साल यही गीत में आ रहा है. प्रत्येक वर्षी हेच गीत येत आहे. ये दुनिया रहने के लिए नहीं है. आणि हे जग राहण्यासाठी नाही. ये दुनिया में और शांति नहीं है. या जगामध्ये आणखी शांती नाही. लोग शांति शांति की बातें करेंगे लेकिन अशांति बढ़ेगा. आणि लोक शांती शांती विषयी बोलतील, परंतु अशांती राहील. एक एक साल जैसे बीत रहा है, जसे जसे एक एक वर्ष वाढत आहे, जैसे जैसे साल बीतने वाला है, आणि जसे जसे वर्ष वाढत आहे, प्रिय लोगों, अशांति के अलावा कोई आपके सम्मुख में नहीं आएगा. आणि प्रिय लोकांनो, तुमच्या समोर अशांती म्हणणारा कोणी येणार नाही. लेकिन ऐसे समय में शांति के साथ उठा लिए जाना है तो, परंतु अशांतीने देवाच्या आगमनामध्ये उचलले जायचे असेल तर, ऐसे सारे समस्या के मध्य में शांति के साथ उठा लिए जाना है तो, या सर्व समस्यांमध्ये शांतीने देवाच्या आगमनामध्ये उचलले जायचे असेल हमारे तर उद्धार के लिए में वर्कआउट करना पड़ेगा. आपल्याला तारणासाठी परिश्रम करावे लागेल. प्रिय लोगों, उसके लिए हमको कहराना है, हमको प्रार्थना करना है. त्यासाठी आपल्याला कहणत राहण्याचे आहे, प्रार्थना करत राहायचे आहे. तुझे बदल दे, मुझे रूपांतरित कर दे करके हम लोग बोलते रहना हे है. प्रभू, माझे बदल मला बदलून टाक, माझे परिवर्तन कर. इस प्रकार कहराने वालों के ऊपर परमेश्वर अनुग्रह की आत्मा उंडेलेगा. या प्रकारे जे कोणी खणत आहे त्याच्यावर देव त्याची कृपेची आत्मा आइए पाठवून देत प्रिय आहे. लोगों, यहाँ पर जितने भी लोग इस संदेश को सुन करके इस बात को समझे हैं कि एक उद्धार तो सेहत में मिला, लेकिन दूसरा उद्धार हमें मुफ्त में ना मिलेगा. आणि या ठिकाणी जितक्या लोकांनी, प्रिय लोकांनो, तुम्ही ऐकले आहे, एक तारण आपल्याला मोफत मिळाले, परंतु दुसरे तारण आपल्याला परिश्रमाने मिळते. उस उद्धार को प्राप्त करने के लिए एक परिश्रम करना है. आणि ते तारण प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागेल. जितने लोग उस परिश्रम करते हुए अनुग्रह की ओर ताकना चाहते हैं, आणि जितके लोक परिश्रम करीत जे आहे त्या कृपेकडे तुम्ही पाहता, उन लोग केवल आंखों को बंद करके अपने जगह में घुटने में हो जाएं. ते लोक तुम्ही आपले डोळे बंद करून गुडघ्यावर या. एक अभिषेक हमारे ऊपर आने दे. एक अभिषेक आपल्यावर येऊ दे. हमारी सारी दुर्बलता को निकाल के आपले सर्व दुर्बलता काढून हम लोग दुर्बलता को ध्यान ना देते हुए हम लोग यीशु के कलवरी क्रूज में किए हुए काम को विश्वास करते हुए, आणि आपले दुर्बलतेकडे न पाहता वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने जे कार्य आपल्यासाठी केले आहे त्याकडे पाहून हम लोग उस दुर्बलता को पांव तले रोंद के आत्मा के अभिषेक में आओ आगे बढ़ेंगे. आणि त्या दुर्बलतेस आपल्या पायाखाली तोडून या अभिषेकामध्ये आपण पुढे वाटचाल प्रिय करूया. लोगों, यहाँ पर जितने भी लोग कहते हैं कि मेरे अंदर ये कमी है वो घटी है, आणि जितके लोक या ठिकाणी म्हणतात माझ्यामध्ये हे कमी उणे आहे, हे माझ्यामध्ये चुका आहेत, परमेश्वर के प्रिय लोगों, तू उस कमी घटी की ओर ना देख. प्रिय देवाच्या लेकरा, त्या चुकाकडे तू पाहू नकोस. परमेश्वर के प्रिय लोगों, आज इस सुबह के वक्त में तू केवल यीशु को देख, उस यीशु को देख जिसने तेरी कमी घटी को उठाने के लिए क्रूस के उस भारी भरकम उस क्रूस को अपने पर उठा लिया. आणि त्या चुकाकडे न पाहता केवळ मात्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा, जो प्रभू येशू ख्रिस्ताने तुझ्या पापा, तुझ्या चुका करिता ते भारी असे वधस्तंभ उचलले. जिस प्रकार साउल राजा गोलियत को देख करके डर गया था, आणि ज्या प्रकारे शौल राजा गोलितास पाहून जे आहे घाबरला, तुझे तेरे सम्मुख में दिखाई देने वाले तेरे अपनी कमजोरी को देख करके डरने की जरूरत नहीं. आणि देवाच्या सम्मुखामध्ये तुझे कमी उणे पाहून घाबरण्याची आवश्यकता नाही. लेकिन गोलियत को देख करके छोटा बालक, छोटा जवान दाऊद जैसे उसका सामना किया. आणि ज्या प्रकारे गोलितास पाहून जे आहे लहान बालक दावीद त्याचा सामना केला, उसी प्रकार आओ हम भी क्रूस पे चला हुआ यीशु को देखते हुए गोलियत का सामना करें. आणि आपण देखील वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्ताकडे पाहून आपण गलियाताचा सामना करू. अगर ये सत्य ना होता आणि जर हे झाले नसते तर कि दुर्बल व्यक्ति बलवान हो सकता है, काय अशक्त मनुष्य वीर बलवान होऊ शकतो अगर काय? ये सत्य ना होता जर हे सत्य नसते तर कि गिरा हुआ व्यक्ति भी उठ सकता है, आणि खाली पडलेला व्यक्ती देखील उठू शकतो. अगर ये सत्य ना होता जर
हे सत्य नसते तर कि एक पापी व्यक्ति परमेश्वर के राज्य में जाएगा, का एक पापी व्यक्ती देवाच्या राज्यात जाईल, तो यीशु मसीह ये बात नहीं कहता। परंतु प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट बोलत नाही। तब प्रभु यीशु मसीह ये बात नहीं कहता काय प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट बोलत नाही कि काय, वेश्या लोग भी आगे प्रभु के राज्य में जाएंगे, आणि वेश्या लोक देखील देवाच्या राज्यात जातील, मसहूल लेने वाले, चुंगी लेने वाले प्रभु के राज्य में जाएंगे। सकातदार देखील देवाच्या राज्यात जातील। क्यों प्रभु यीशु मसीह ने कहा? का परमेश्वराने असे संबोधले, क्योंकि इस प्रकार के पापियों को भी प्रभु उद्धार दिलाएगा। कारण अशा पापी लोक आज देखील परमेश्वर तारण देईल। अगर उन लोग अपने अंदर कहराते हुए प्रार्थना करेंगे आणि ते लोक त्याच्यामध्ये प्रार्थना करतील कि प्रभु मुझे बदल दे, हे प्रभू मला बदलून मेरे टाक, कमी कटी दूर कर दे, माझे कमी होणे काढून मेरे टाक, गिरावट निकाल दे, माझी खाली पडलेली मेरा अवस्था काढून पराजय टाक, दूर कर दे। माझे पराजय दूर कर। आप भी अभी अपने आप को समर्पण करने से, आता तुम्ही स्वतः सोपून दिले तर, आप भी अपने आप को सौंपने से, तुम्ही स्वतः सोपून दिले हे तर, प्रभु मेरी कमी कटी दूर कर। हे प्रभू माझे कमी होणे काढून टाक। विश्वास योग्य परमेश्वर विश्वास योग्य जो परमेश्वर बहुतों के जीवन को बदला है, अनेकांचे जीवन बदलले, आपको भी बदल डालेगा। तुमचे जीवन देखील बदलून टाकेल। यीशु को विश्वास कर, येशूवर विश्वास पवित्र ठेव, आत्मा के ऊपर भरोसा कर, पवित्र आत्म्यावरती विश्वास वो ठेव, तुझे बदलने के लिए दिया गया तो है। तुम्हास बदलण्यासाठी दिलेला आहे। देखो पापियों को उद्धार करने के लिए यीशु आया, पहा, पापी लोकांचे धारण करण्यासाठी प्रभु येशू ख्रिस्त आला, दुर्बलों को बलवंत करने के लिए पवित्र आत्मा आया, दुर्बळ लोकांस बलवान करण्याकरिता पवित्र आत्मा आला। इसके लिए अन्य भाषा में बातें कर, यासाठी अन्य अन्य भाषांमध्ये बोला, ताली बजा बजा की आराधना कर, टाळ्या वाजून वाजून आराधना करा, नए जीवन पाने के लिए अनुग्रह मांग ले। जय जीवन प्राप्त करण्यासाठी कृपा विचारा। ना तो बल से होगा, न बळाने होईल, ना तो शक्ति से होगा, न सामर्थ्याने होईल, परमेश्वर की आत्मा के द्वारा देवाच्या आत्म्याच्या द्वारे तेरे जीवन को वो बदल डालेगा, तुमचे जीवन तो तेरी बदलून कमजोरी टाकेल, को निकाल डालेगा। तुमचे कमी होणे काढून टाकील, तू जयवंत से बढ़कर के जयवंत बनेगा। तू विजयाने अधिक विजयशील होशील। विश्वास करके समर्पण कर, विश्वास करून सोपून दे, पूरे बल के साथ पूर्ण बळाने यीशु की आराधना कर। येशूची आराधना कर। परमेश्वर के नाम की महिमा हो। देवाच्या नावास धन्यवाद पूरे असो। बल के साथ पूर्ण बळाने ताली बजा, टाळ्या वाजव, पूरे बल के साथ पूर्ण बळाने उस कमजोरी को नाश करने के लिए ते सर्व कमी होणे काढून टाकण्यासाठी पवित्र आत्मा तेरे अंदर खारी करने दे। पवित्र आत्मा तुझ्यामध्ये कार्य करू दे। हालेलुया, शता कराबाला का धिक्काराबाला का तुदा। जो कुछ भी हो अनुग्रह से हो, अनुग्रह के धन से खाली दिल भर दे तू। आज मैं जो कुछ भी हो अनुग्रह से हो, अनुग्रह के धन से खाली दिल भर दे तू। अनुग्रह अनुग्रह कहते हुए जीऊंगा मैं, हालेलुया। अनुग्रह अनुग्रह कहते हुए जीऊंगा मैं। आज मैं जो कुछ भी हूँ अनुग्रह से ही हूँ, अनुग्रह के धन से खाली दिल भर दे तू। आज मैं जो कुछ भी हूँ अनुग्रह से ही हूँ, अनुग्रह के धन से खाली दिल भर दे तू। अनुग्रह अनुग्रह कहते हुए जीऊंगा मैं, अनुग्रह अनुग्रह कहते हुए जीऊंगा मैं। आज मैं जो कुछ भी हूँ अनुग्रह से ही हूँ, अनुग्रह के धन से आज मैं जो कुछ भी हूँ अनुग्रह से ही हूँ, अनुग्रह के धन से खाली दिल भर दे तू। अनुग्रह पालो, अनुग्रह पालो, एक अभिषेक के द्वारा अनुग्रह पालो। हमें सदा अनुग्रह अनुग्रह के देव जीऊंगा मैं, अनुग्रह अनुग्रह के देव जीऊंगा। हालेलुया, शतला बाला का धिक्कारा बाकारा महत्तुना कराना। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आमीन, आमीन, आमीन। क्या सब उद्धार नहीं पाएंगे? काय सर्वांचे धारण होणार नाही काय?
क्या सब उद्धार नहीं पाएंगे? काय सर्वांचे तारण होणार नाही काय? यही सवाल यीशु के सामने पूछा गया। हेच प्रश्न येशू समोर विचारण्यात आले यीशु ने कहा संकीर्ण द्वार में प्रवेश करने की कोशिश करो। आणि ज्या येशूने म्हणलेले आहे अरुंद मार्गामध्ये प्रवेश करण्याचा तुम्ही यत्न करा। अनेक लोग कोशिश करेंगे तो भी प्रवेश कर नहीं पाएंगे। आणि यत्न करतील परंतु ते प्रवेश करू शकणार नाही। ऐसे ही कई लोग कोशिश कर रहे हैं लेकिन प्रवेश नहीं कर पा रहे। अनेक लोक यत्न करत आहे परंतु प्रवेश करू शकत नाही। आखिरी बार मैं कहता हूँ, आणि शेवटी मी सांगत आहे कितने लोग को उस अंतिम उद्धार पाना है। आणि किती लोकांना ते शेवटचे तारण प्राप्त करायचे आहे। यीशु के आगमन हो या शरीर का छुटकारा हो, आणि येशूचे आगमन असू दे किंवा शरीराचे सुटका असू दे, मैं शांति से कुछ करना चाहता हूँ। आणि मी शांतीने रवानगी करू इच्छितो। तो मेरे अंदर अनेक कमियां घटियां हैं, आणि मजमध्ये काही कमी उणे आहेत। ऐसे इस बात को कबूल करने वाले और छुटकारा को चाहने वाले केवल अपने जगह में चुपचाप खड़े हो जाओ। सबको खड़े होने के लिए मैं नहीं कह रहा। आणि असे लोक जे आहे कबूल करणारे मात्र तुम्ही आपापल्या जागामध्ये उभे राहा, मी सर्वांना सांगत नाही। परमेश्वर के प्रिय लोगों, क्रूस की ओर देखो, खड़े होकर के इधर उधर मत देखो। आणि प्रिय हालेलुया। देवाच्या लोकांनो, वधस्तंभाकडे पहा, इकडे तिकडे पाहू नका। जिस प्रकार पौलुस बोलता है, ज्या प्रकारे पौल सांगत आहे, प्रभु मेरे को कौन छुड़ाएगा? हे प्रभू मला कोण सोडवेल? आप भी परमेश्वर को पूछो, तुम्ही देखील प्रभूला विचारा, प्रभू मुझे भी छुटकारा चाहिए, प्रभू मला देखील सुटका मुझे पाहिजे, भी अंतिम उद्धार चाहिए, मला देखील शेवटचे मैं तारण भी शांति पाहिजे, से कूच करना चाहता हूँ। मी शांतीने रवानगी करू इच्छितो। लेकिन जब तेरे वचन की दर्पण में अपने आप को अपने आप को परख के देखता हूँ, जेव्हा मी वचनाच्या अर्शामध्ये स्वतः पारखतो, मेरे अंदर बहुत कमी घटी है। मजमध्ये अनेक कमी उणे आहे। मैं क्या करूं प्रभु? मी काय करू? क्या तू मुझे परित्याग करेगा? प्रभू तू माझे परिहार करणारस काय? सब लोग उद्धार नहीं पाएंगे करके बोलते हैं, आणि सर्वांचे तारण होणार नाही असे सब लोग सांगितले उद्धार जाते। नहीं जाएंगे करके बोलते सर्व हैं। अरुंद मार्गात जाणार नाही असे सांगितले जाते। प्रभु क्या तू मुझे लेकर के नहीं जाएगा? प्रभू तू मला घेऊन जाणार नाहीस मुझे काय? नरक नहीं जाना प्रभु, प्रभू मला नरकात जायचे नाही। मुझे नरक नहीं जाना प्रभू प्रभु, मला नरकात जायचे नाही। तेरे अनुग्रह के द्वारा, प्रभू तुझ्या कृपेने, तेरे अनुग्रह के द्वारा प्रभू तुझ्या कृपेने मुझे बदल दे, मला बदलून मुझे टाक, बदल दे, मला बदलून टाक, मुझे बदल मला दे। बदलून टाक। हालेलुया, हालेलुया। हालेलुया, शदाकरा बाला का धुला कराना, हमें शदाना बाला का धुला कराना, बकरा बाला का धुला कराना। हालेलुया लॉर्ड, हालेलुया। प्रिय लोगों, हम आपकी मदद नहीं कर सकते। प्रिय लोकांनो, आम्ही तुमची मदत करू शकत नाही। हमारे पास प्रार्थना लेकर के आओ तो केवल प्रार्थना कर सकते, लेकिन मदद नहीं कर सकते। आमच्याकडे तुम्ही प्रार्थना विनंती घेऊन आले असता आम्ही फक्त प्रार्थना करू शकतो, तुम्हास मदत करू शकत नाही। आपकी मदद केवल परमेश्वर कर सकता है। तुमची मदत फक्त प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो। तुम्हारी आंखें मंच के ऊपर मत हो, तुमची डोळे या मंचाकडे असू नये। तुम्हारी आंखें सेवकों के ऊपर मत रखो। तुमचे डोळे तुमचे नेत्र सेवकांवरती ठेवू नका। कोई गाना बजेगा, आणि कोणते गीत गायले कोई जाईल, बाजा बजेगा, कोणते वाद्य वाजले जाईल, तब अनुग्रह करके मत सोचो। आणि अनुग्रह म्हणून तुम्ही विचारू नका। स्वर्ग की ओर देखो, फक्त स्वर्गाकडे पहा। आकाश और पृथ्वी का बनाने वाले परमेश्वर की ओर देखो। आकाश आणि पृथ्वी बनवणाऱ्या परमेश्वराकडे पहा। तेरी सहायता वहीं से आएगा, तुझे मदत तेथून येईल। वही तुझे मदद करेगा, तोच तुला मदत वही करेल, तुझे जयवंत बनाएगा, तोच तुला छैवत करेल, वही तुझे बदल डालेगा। तोच तुला बदलून टाकेल। हालेलुया, शदा करा बाला कदरा बहातुरा कराना, शतरा बाला कदरा बाला बकरा बाला कदरा कराना बकरा तुरे। हालेलुया, शबा करा बाला बकरा बाला यतरा बाला कदरा बकरा बकरा बाला कदरा। हालेलुया। ना तो बल से और ना ही शक्ति से, केवल आत्मा से जय पाएंगे। पराक्रम और सामर्थ्य से नहीं, यीशु के नाम से जय पाएंगे। विश्वास के साथ हालेलुया। ना तो बल से और ना ही शक्ति से, केवल आत्मा से जय पाएंगे। पराक्रम और सामर्थ्य से नहीं, यीशु के नाम से जय पाएंगे। न तो बल से और न ही शक्ति से, केवल
केवल आत्मा से जय पाएंगे, पराक्रम सामर्थ से नहीं, यीशु के नाम से जय पाएंगे। ओ ना तो बल से ना ही शक्ति से, केवल आत्मा से जय पाएंगे। शंतन बल का दिन बत्तर बल का तुरा, सामर्थ से नहीं, ओ रिकरा बाला शतारा करा तुरा करा वालिया, ना तो बल से शतारा ना बल शक्ति का बल का से, तुरा ना, केवल आत्मा से जय पाएंगे, पराक्रम सामर्थ से नहीं, हालेलुया यीशु के नाम से जय शतारा बल का तुरा बल का पाएंगे, पराक्रम सामर्थ से नहीं, यीशु के नाम से जय पाएंगे, पराक्रम सामर्थ से नहीं, यीशु के नाम से जय पाएंगे, पराक्रम सामर्थ से नहीं, शतारा बल का तुरा बल का करानिया, रिकरा बल का ठिकरा बल का तेरा कराना, नाम से जय पाएंगे। हालेलुया शतारा बकरा बहत्तर करमानी अंतर बल का तेरा बकरा, हालेलुया हालेलुया शता करा करा बहत्तर करा वालिया शतर बदी की दिरी बिगरा बंकराना। आमीन आमीन। हाँ मैं जय पाऊंगा, हो मी जय प्राप्त करेन, हाँ मैं जय पाऊंगा, हो मी जय प्राप्त करेन, हाँ मैं जय पाऊंगा, हो मी जय प्राप्त करेन, हाँ मैं जय पाऊंगा, हो मी जय प्राप्त करेन, हाँ मैं जय पाऊंगा, हो मी जय प्राप्त मेरे करेन, बल से नहीं, माझ्या बळाने उसके नव्हे, अनुग्रह से होगा, आणि त्याच्या कृपेने उसके होईल, अभिषेक से होगा, त्याच्या अभिषेकाने उसके होईल, सामर्थ से होगा, त्याच्या सामर्थ्याने होईल, यीशु के द्वारा होगा। येशूच्या द्वारे होईल। हालेलुया शता करा बल करा नमक करा तुरा, आमीन शतन बल का तुरा बकरा ला तुरा ना, हालेलुया शतन करा करा ला, हालेलुया 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 हालेलुया। जितने लोग इस बात को विश्वास करते हैं, जितके लोक या गोष्टीवर विश्वास ठेविता, मुझे दिया हुआ पवित्र आत्मा मुझे जयवंत से बढ़ करके जयवंत बनाएगा, आणि मला मिळालेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मी जयवंत होणार। उन लोग मेरे साथ बोलिए, आणि तुम्ही सर्व माझ्यासोबत बोला, उन लोग सब मेरे साथ ऊंचे आवाज से बोलिए, हे सर्व तुम्ही उंच आवाजाने और मोठ्या आवाजाने बोला, सब लोग बोलिए, सर्व तुम्ही सांगा, हे शत्रु मेरे गिरावट को देख करके खुशी न मना, हे शत्रु माझी पडलेली स्थिती पाहून तू आनंदित होऊ नकोस, आज मैं अंधकार में गिरा हूं देख करके तू खुशी न मना, आज मी अंधकारात पडलो आहे हे पाहून तू आनंदित होऊ नकोस, परमेश्वर की ज्योति चमकेगी, येशू परमेश्वराची ज्योती चमकेल, मैं उठूंगा, मी उठेन, मैं जयवंत बनूंगा, मी जयवंत बनेन। हालेलुया शता करा बाला का तुरा करा बाला का तुरा ना, हालेलुया हालेलुया रिकरा बकरा तुरा करा नमक का तुरे, आमीन शतरा बकरा बाला का तुरे, हालेलुया आमीन आमीन। हमें जय देने वाले यीशु के लिए हम धन्यवाद करें, आपल्याला जय देणारे येशूसाठी आपण देवाचा धन्यवाद करूया। Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. हालेलुया praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord। आत्मा के द्वारा वो हमें भी जयवंत बनाएगा, इसके लिए उसका धन्यवाद करें। आत्म्याच्या द्वारे परमेश्वर आपल्याला देखील जयवंत बनवत आहे, विजयी बनवत आहे, यासाठी आपण देवाचा धन्यवाद करूया। Praise the Lord, hallelujah, hallelujah, hallelujah। ओ मैं यरूशलेम को नहीं छोड़ूंगा, ओ मी यरूशलेम सोडणार नाही, दुख कष्ट क्लेश निंदा आ जाए, दुःख कष्ट निंदा अपमान येऊ दे, क्लेश जोखिम भुकाई नंगाई क्यों ना आए, आणि कष्ट निंदा अपमान किंवा भूकमारी येऊ दे, मैं यीशु के लिए खड़ा रहूंगा, मी येशूसाठी मैं उभा राहीन, यीशु के लिए खड़ा रहूंगा, मी येशूसाठी मैं उभा राहीन, यीशु के लिए जीऊंगा। मी येशूसाठी जगेन। धन्यवाद करें, धन्यवाद करूया। Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord। हमारे स्वर्गीय पिता सुंदर समय के लिए धन्यवाद करते प्रभु जी। इस साल में भी एक कन्वेंशन दिया इसलिए धन्यवाद करते प्रभु जी। पहले का दिन प्रभु आशीष के इसलिए धन्यवाद करते प्रभु जी। दूसरा दिन भी प्रभु का सबको अनुभव करने के लिए सबको प्रभु सहायता किए इसलिए धन्यवाद करते प्रभु जी। तीसरा दिन प्रभु जी प्रभु का समूह में आके गीत गा के आत्मा में महान होने के लिए प्रभु सहायता किए इसलिए धन्यवाद करते प्रभु जी। पवित्र आत्मा हमारे बीच में काम किए इसलिए धन्यवाद करते प्रभु जी। अंतिम समय हम लोग आगे प्रभु जी जीवित गवाही को खड़ा करने के लिए प्रभु सहायता किए इसलिए धन्यवाद करते प्रभु जी। गवाही में प्रभु जी जो गवाही सुने हैं सुन के बाल लोग उद्धार पाने के लिए प्रभु सहायता
सहायता कर। पवित्र वचन के द्वारा प्रभु हमारे साथ बात की, इसलिए धन्यवाद करते हैं प्रभु जी। यीशु मसीह जीवित रहने के समय प्रभु गाँव गाँव में जाके सुसमाचार बना के सुसमाचार बता के यरूशलेम में प्रवेश किया, इसलिए धन्यवाद करते प्रभु जी। पृथ्वी का मध्य भाग में यरूशलेम में यीशु मसीह जन्म हुआ। पूरा मानव जाति के लिए यीशु मसीह हम कलवरी क्रूस में मरा। हमारा पाप के लिए, श्राप के लिए, बीमारी के लिए यीशु मसीह कलवरी क्रूस में मरा है, इसलिए धन्यवाद करते प्रभु जी। हमेशा कलवरी क्रूस को ध्यान करके, कलवरी क्रूस को दान करके कष्ट उठाने का मन, कष्ट उठाने के लिए, निंदा अवमान सहने के लिए प्रभु सहायता कर। यरूशलेम बोलने में कष्ट का जगह, दुख उठाने की जगह, परिश्रम करने के लिए प्रभु जी यीशु मसीह अपने आप को सौंप दिया। हमारा पाव उठा के अपने आप को हम बलिदान किया। ये हमेशा स्मरण करने के लिए प्रभु ने सहायता करना प्रभु जी। उद्धार पाने के लिए, हमारा पाप के उद्धार, पाप और श्राप के लिए उद्धार किया, इसलिए धन्यवाद करते हैं प्रभु जी। अंतिम उद्धार के लिए हम हमेशा प्रार्थना में करने का अनुभव हमारे जीवन में होना जरूरी है। सर्वशक्तिमान परमेश्वर, हम अंतिम समय हम वहाँ पहुंचा है प्रभु जी, भयानक समय हम वहाँ पहुंचा है प्रभु जी। इसके उद्धार पाने के लिए, अंतिम उद्धार पाने के लिए करने का अनुभव, हर एक पाप को स्वीकार करके छोड़ के प्रभु जी अपने आप को पश्चाताप के साथ हर एक पाप को स्वीकार करके छोड़ने के लिए, पाप से छुटकारा पाने के लिए, पाप से छुटकारा पाने के लिए, शरीर को उद्धार पाने के लिए प्रभु सबको प्रभु सहायता कर प्रभु जी। प्रभु जी, दाऊद इतना बड़ा पाप किया, लेकिन एक राजा होने पर भी अपने आप को नम्र करके और एक पाप को स्वीकार करके राजा बनने के बाद भी एक बड़ा स्थान में प्रवेश करने के लिए प्रभु सहायता किए, इसलिए धन्यवाद करते हैं प्रभु जी। संत पौलुस भी बोलते हैं, मैं अभागा व्यक्ति हूँ, लेकिन प्रभु छुटकारा दे के पवित्र आत्मा का द्वारा छुटकारा पाके प्रभु जी प्रभु का पवित्र स्थान में प्रवेश करने के लिए प्रभु सहायता किया। हम भी एक हमारे लिए, हमारा स्वदेश स्वर्ग में प्रवेश करने के लिए ये अंतिम उद्धार हमारे लिए दिया। ये वचन हम लोग के लिए न्याय के लिए नहीं है, वचन सुन के वचन का अनुसार हमारा हर एक पाप को पश्चाताप के साथ स्वीकार करके छोड़ने के लिए, पाप से छुटकारा पाने के लिए, शरीर को उद्धार पाने के लिए प्रभु सहायता कर। हमारे लिए एक अंतिम उद्धार पाने का प्रभु सहायता कर। हमारा मृत्यु अच्छा होना चाहिए, हम शांति के साथ हम मरना चाहिए प्रभु जी। इसके लिए हम उद्धार पाके प्रभु का राज्य के लिए तैयार होने के लिए प्रभु सहायता कर। शाम को होने वाला मीटिंग भी प्रभु जुटा के आशीष कर, संत लोगों को बलवंत कर प्रभु जी। प्रभु कितने लोग कितने बीमारी के साथ आए प्रभु, लोग छुटकारा पाने के लिए, सांप का बंधन में रहने वालों को छुटकारा पाने के लिए प्रभु सहायता कर, आशीष कर, पवित्र कर। प्रभु के आगमन के लिए सबको तैयार कर, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। और प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, पिता का प्रेम, पवित्र आत्मा का संगति, सहभागिता हमारे साथ, सारे संतों के साथ उसके आगमन तक होती रहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया।